सचिव तथा IAS अधिकारी श्री संतोष सुखदेव सर यांनाही पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत करावे. क्रीडा व युवक व्यवहार संचालनालयाचे संचालक डॉक्टर अजय गावडे सर यांनाही पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत करूया. भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष श्री प्रभाकर गावकर सर यांनाही पुष्पगुच्छ देऊन त्यांचे आपण स्वागत करूया. क्रीडा विभागाचे उपसंचालक डॉक्टर विवेक पवार सर यांनाही पुष्पगुच्छ देऊन आपण त्यांचे स्वागत करूया. जिल्हा पंचायत सदस्य श्री अजय लोलेकर यांनाही पुष्पगुच्छ द्यावं. तसेच इथे असलेले उपस्थित मान्यवर त्यांनाही आपण पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत करूया. क्रीडा व युवक व्यवहार संचालनालयाचे संचालक डॉक्टर अजय गावडे यांना विनंती करते की त्यांनी मार्गदर्शन करावे. गुड मॉर्निंग. माझे आज या कार्यक्रमात आमच्या मध्ये आसात डॉक्टर रमेश तवडकर सर जे आर्ट अँड कल्चर मिनिस्टर तसेच स्पोर्ट्स आणि ट्रायबल वेलफेअर मिनिस्टर आसात. सर तुमकां येवकार. डिपार्टमेंट ऑफ स्पोर्ट्स अँड यूथ अफेअर्स हांचे सेक्रेटरी स्पोर्ट्स संतोष सुखदेव सर हांचे ह्या वाठारांतले जिल्हा पंचायत सदस्य अजय सर, मॅडम सविता तवडकर जे सरपंच आसात, पार्टीचे पदाधिकारी तसेच आमच्या SHG ट्रेजरर तुपकी सर आनी हेर मानेस्त जे स्टेजीर आसात आणि तुमी सगळे जमिल्ल्या माणकुले भुरगे वेगवेगळ्या स्कुलांतल्यान आनी ह्या वाठारांतले युवक जे हांगा जमल्यात. ह्या कार्यक्रमाचो कार्यक्रम जो आसा नशामुक्त भारत घडोवपा खातीर जो नशामुक्त युवा अभियान सुरू केला. फाटल्याच आयतारा आमच्या आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी हांणी सगळे भारत देशभर उलो मारून ज्या एक संकल्पनेची सुरवात केली नशामुक्त युवा व नशामुक्त भारत आणि विकसित भारत अशी ह्या संकल्पनेची सुरवात जाल्ली आसा. आणि फुडले 100 संडेज म्हणजे 100 आयतार पुराय भारत देशभर हे अभियान राबयले वतले. ह्या कार्यक्रमाक सगळे उपस्थितांचे हांव सगळ्यांक येवकार दिता. सगळी भुरगीं जी माणकुली आज मुद्दाम वेगळ्या वेगळ्या स्कुलांतल्यान आनी ह्या वाठारांतल्यान आयिल्ले आसा तांकांय येवकार. तेंचे बरोबर आयिल्ले टिचर्स मुद्दाम तुमचे खातीर आज तुमकां एड्रेस करपाक 2 गेस्ट स्पिकर्स एक्सपर्ट स्पिकर्स आयिल्ले आसात. केतकी परब बाय आनी तशेंच दोतोर कोठारकर मॅडम. सो बेसिकली they will talk to you on different aspects of what are the bad effects or ill effects of drugs or any other substance that we take, and also she is a psychologist, so she will also talk to you about different areas that you need to work on as far as this area is concerned. चड वेळ घेना. नशामुक्त अभियान हाजो एकूच मुख्य उद्देश आसा जे आज माणकुले भुरगे आसात आमच्या वेळा वयले वेगळे आशिल्ले जनरेशन आनी आतांचे जनरेशन वेगळे आसात. तुमकां रिसोर्सीस वेगळे आसात. तुमच्या फिंगर टिप्साचेर यू हॅव इंटरनेट अवेलेबल, सोशल मिडिया अवेलेबल पयलीं नाशिल्लें. आनी हाकाच लागून आज जो एक वेगळ्या प्रकारचो जो फास्ट कम्युनिकेशन जे जाता भुरग्यां मदीं यू जनरेशना मदीं तें बरे तरेन आसचें. वता वता आसतना इतलेंच सांगन की खूब जाणांक दिसता की नशा म्हाका दिसता सगळ्यांक नशा आसचो. कसलो नशा? तो वायट नशा न्ही. नशा प्रत्येका मदीं आसचो. शिकपाचो नशा, जिद्दीन काम करपाचो नशा, किंवा भारत देशा खातीर कितें तरी करपाचो नशा, किंवा एनवायरमेंट प्रोटेक्शनाचो नशा, किंवा आपल्या भारत भुमी खातीर कितें तरी बरें करपाचो नशा सगळ्यां मदीं आसचो. फक्त नशा आसचो न्ही तो वायट नशा. आज जे नशामुक्त अभियान आमी राबयतात विकसीत भारता खातीर तें वायट लोकांच्या संगतीक लागचें न्ही, वायट सरावंडिंगान लागचें न्ही. म्हाका केन्नाय तवडकर सरांचे सदांच तांचे एक उल्लेख करतात ते आदर्श युवा संघ. आदर्श युवा संघ कितलेशे 6 वर्सां कार्य करता आनी त्या आदर्श युवा संघान जे वावरणारे युवक आसात युवा काही जाणी आपले कितलीशीं वर्सां ते एकटोय व्यसन म्हणजे तांकां व्यसन ना अशें व्यसन नाशिल्ले भुरगे जेन्ना एक ग्रुपान जुडटा ते बरो समाज घडटा आनी बरो देश आनी बरें राज्य घडटा. म्हणून तुमी फुडें फुडार आसात. बरो देश घडयतलो जाल्यार बरे फुडार जाय आमकां. अशें नशा मुक्त युवा आमी सगळे एक कडेन हाडुया. आनी जर कोण असो चुकून जर ह्या हितून पडलेलो आसा भितर जाल्यार ताका भायर काडपाचें आमी रिस्पॉन्सिबिलिटी घेवपाक जाय. डी-एडिक्ट करपाक आमी घेवपाक जाय. सगळ्यांक म्हजी शुभेच्छा. ल्हान ल्हान भुरगीं जी स्कुलान शिकतात बरे मार्गाक लागुया. बरो देश घडटलो जाल्यार बरे युवक आमकां फुडें येवपाक जाय आनी ह्या भारत देशाची उन्नती करतलो जाल्यार तुमीची खूब गरज आसा. यू आर गोइंग टू बी नेक्स्ट फ्युचर ऑफ आवर कंट्री अँड दॅट इज हाव वी शुड बी लुकिंग एट. सगळ्यांक परत एक येवकार. जय हिंद, जय भारत आनी जय गोवा. थँक्यू.
धन्यवाद सर. पैंगीण पंचायतीच्या सरपंचा सौ सविता रमेश तवडकर यांना विनंती करते की त्यांनी आपले मार्गदर्शन करावे. सगळ्यांना नमस्कार. गोंय राज्याचे स्पोर्ट्स अँड डिपार्टमेंट हांणी ऑर्गनायज केल्ल्या नशामुक्त भारत नशामुक्त युवा ह्या कार्यावळीक उपस्थित आसा आमचे वडील आमचे लाडके आमदार आणि गोंय राज्याचे आदरणीय मंत्री डॉक्टर रमेश तवडकर सर, क्रीडा संचालक अजय गावडे IAS ऑफिसर, मिस्टर संतोषजी, अदर डिग्निटरीज, ZP अजय लोलयेकर आणि मुखार बशिल्ले सगळे आमचे मानाधिक रिसोर्स पर्सन आसात आणि आमचे एक्स कावन्सिलर आणि सगळे रिपोर्टर्स, तुम्ही सगळे माणकुली भुरगीं. अजय बाबान खूप सुंदर पद्धतीन सांगले आणि म्हाका दिसता की बरे रिसोर्स पर्सन तुमकां मार्गदर्शन करपा खातीर आसा. चड वेळ घेना, आमी बी एक स्कूल चलयता म्हणटा आमकांय भुरगीं हाय सेकंडरी मेरेन भुरगीं आमी डील करतात. सो अशें दिसता की जेन्ना संदी मेळटा तेन्ना भुरग्यांक गायडन्स हे सगळ्यां कडेन जावपाकूच जाय. आयज ती बरी कार्यावळ हांगा ऑर्गनायज जाल्ली आसा. सगळ्यांक खबर आहा नशा हो वायट स्वता खातीर आनी आपल्या समाजा खातीर, आपल्या कुटुंबिया खातीर आनी ह्या देशा खातीर. आयज आमचे आदरणीय मोदीजी म्हणटा की आमचे भारत देश असतो युवा आसा, म्हणजे जनरेशन युवा चड आख्ख्या देशा मदीं कंपेर केल्यार आमचे भारतान आसा. आणि हो युवा आमकां बरे मार्गान बरे वाटेन तांकां धाडपा खातीर आमी सगळ्यांनी काम करपाक जाय. एक सामाजीक बदलाव आमचे मदीं जो जाता, आयज आमचे युवाक एक झेन्झी नांवान एक तांचे म्हणजे अक्षरशा झेन्झी करून तांची विटंबनाय जावपाक लागल्या अशें म्हाका दिसपाक लागल्या. तुमकां सगळ्यांक खबर आसा जंतर मंतराचे मदीं जाल्लें एक आंदोलन, तातूंत नागडे उगडे झेन्झी दिसले आमकां सगळ्यांक. जे आमकां आमची खरी अपेक्षाच ना की आमची युवा पिढी अशे पद्दतीन वागतली. आमकां सगळ्या आवय बापायक जेन्ना दिसता की आमची भुरगीं, आमची जी तरुण पिढी आसा की आपलो भुरगो आपली बाय एक बरे मार्गान वतले, बरे पद्दतीन ह्या देशा खातीर काम करतले, तेन्ना हें जें चित्र पळयता तेन्ना आमकां सगळ्यांक दुख्ख जाता. आमकां झेन्झी बऱ्या खातीर आसा आनी झेन्झी बरें काम करपा खातीर देशा खातीर काम करचें. ती नशा जर ताणी केलें जाल्यार ती अशी वायट मार्गान लागू शकता. तांकां खबर सुद्दां उरना आपूण कितें करतात ते. आयज आमची सगळ्यांची समाजाची जबाबदारी. असो जर एखादो युवा आमकां दिसता की बाबा तो व्यसनान लागला, कसल्या ना कसल्या व्यसनान लागला जाल्यार ताका पयस करपा खातीर आमचो जो इल्लोसो रोल आसा, एक गांवपण मनीसपण जगपा खातीर आमी जें करपाक जाय. मुगे शेजारचो भुरगो आसतलो, म्हज्या घरांतलो भुरगो आसतलो, ताका जर मार्गदर्शन बरें मेळपाक जाय, बरें मार्गदर्शन आयज मार्गदर्शन करतले ते आसतले, पूण बरे कावन्सिलरी आसतले. आमी सगळ्यांनी मेळून हे पिढीक सांबाळपाची आमची गरज आसा आणि ते करपाचो जो प्रत्येकाचो आमचो हे जनरेशन आमची जनरेशन जो काम आसा ते आमी सगळ्यांनी मेळून करुया. आमची पिढी बरे मार्गान देशा खातीर काम करपा खातीर देश प्रथम इतलें जर तांणी याद दवरलें, जशें आमचे प्रायम मिनिस्टर म्हणटा की राष्ट्र प्रथम जर याद दवर, मागीर खंयच्योच वायट व्यसनां, खंयच्योच वायट गजाली आपणावपाचो विशयच येना. आपल्या आवय बापूय याद दवरपाचो, आपलो देश याद दवरपाचो. आमी तुमकां केन्नाच सांगना की आतां तुमी बॉर्डरीचेर चला आनी बंदुकी घेया आनी युद्ध करात म्हणून. जेका जाय ताणी तें करियर आपलें घेवपाक शकता. पूण आयज तुमी देशा भितर रावन जे तुमच्या आयज आमी बॉर्डरीर तुमच्या बंदूक सुद्दां करपाक जावची ना आमच्यान, किंवा कितें करपाचें एक्ट जें आसा पिक्चरान पळयता आमी, ह्या हिरोन अशें उडयलें त्या हिरोईन अशें केलें. पूण प्रॅक्टिकल जर आमकां म्हणलें की उबेच रावा म्हणून सादी सियाचीन सारके प्रदेशांत वचून उबेच रावपाचें म्हणून आमकां जावपा ना. ते जे आमचे आर्मी काम करता ते आमचे खातीर जर काम करता जाल्यार आमी भितर हांगा आशिल्ली सगळी युवा पिळगी आसा ताणी अंतर्गत आमचो देश बरो फुडें वचपाक जाय. त्या खातीर आमचे मदीं जी टॅक्नॉलॉजी, आमची मदीं नॉलेज आसा ती सगळी आमी नॉलेज देशा खातीर वापरुया. आमी सतत आमचें चिंततले, देशाचें चिंततले आनी आमच्या कुटुंबियाचें, आमच्या आवय बापायचें चिंततले जाल्यार आमकां कसलीच नशा, कसलीच व्यसन आसूं दी तें केन्नाच आमकां लागची ना. तुमचे कडेन इतकीच विनंती की तुमी जें काम आयज फुडें जें आफ्टर 12th म्हणा, आफ्टर ग्रॅज्युएशन म्हणा जें कितें करतले तेन्ना फक्त आपल्या आवय बापूय आनी देश याद दवरा. समाज आमी सुदारपाक शकता. इल्लीशी खालीचो वांटो जर आमच्या भारता खातीर स्वातंत्र्य खातीर अनेक जाणांचें बलिदान केल्लें आसा. फाल्यां देश आमचो स्वतंत्र मनयतली सगळीं जाणां, तांचे सारकें सुद्दां काम करपाची आमची पाळी ना. पूण आमकां आसा जें स्वातंत्र्य बरें करून सांबाळपा खातीर सगळ्या देशा मदीं आमचें नांव वयर काडपा खातीर जो आमचो खारीचो वांटो आसा तो खारीचो वांटो करपा खातीर आमी आयज तरुण पिढी मोठ्या दिमागान बरे मार्ग आपणावया.
कसलेच व्यसना पडची न्ही आनी हो देश तुमच्या बुजावाळाच्या मुखार वतलो अशें आमचे PM म्हणटा आनी आमी सगळीं जाण म्हणटा. सो तुमकां कळकळीची विनंती की खंयचेच व्यसनां लागू नये, खंयचेच वायट व्यसना पासून तुमी आपूण जर बरो रावना दुसऱ्यांकूय बरें करचें, वायट मार्गावर तांकां आमी तुमी सांबाळून घेवचें न्हू. पियर ग्रूप म्हणून जो आसा तो एकमेकांक बरें गायड करपाक शकता. सो तुमी सगळ्यांनी एकवटान काम करून आनी आमकां आमचो देश PMाचो हात बळकट करपा खातीर आमी सगळ्यांनी मुखार वचुया. जय हिंद, जय गोवा. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. क्रीडा सचिव IAS अधिकारी संतोष सुखदेव सर यांना विनंती करते की त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करावे. नमस्कार. आजच्या या कार्यक्रमात उपस्थित ऑनरेबल मिनिस्टर फॉर स्पोर्ट्स, ट्रायबल अफेअर्स अँड आर्ट अँड कल्चर डॉक्टर रमेश तवळकर सर, स्पोर्ट्स डिपार्टमेंटचे माझे सहकारी डॉक्टर अजय गावडे, सरपंच मॅडम, तवळकर मॅडम, मंचावर उपस्थित सगळे मान्यवर आणि इथे उपस्थित सगळे शिक्षकगण, पब्लिक रिप्रेझेंटेटिव्स आणि माझ्या विद्यार्थी मित्रांनो, मैत्रिणींनो. आजच्या या कार्यक्रम कशासाठी आपण करतोय त्याच्याबद्दल आधी सांगितलेलंच आहे. आपल्या सगळ्यांना माहीत असेल की भारत सरकारने काही वर्षांआधी नशा मुक्त भारत अभियान लॉन्च केलेलं आणि त्यामध्ये वेगवेगळे उपक्रम आपण घेत होतो. आणि आता रिसेंटली भारताच्या माननीय पंतप्रधानांनी 2 ऑगस्टला नशामुक्त युवा फॉर विकसित भारत हे एक नवीन कॅम्पेन लॉन्च केलं आणि पुढच्या 100 आठवड्यासाठी हे कॅम्पेन सुरू असणार आहे. आणि त्यामध्ये मेनली आपले जे युवक आहे, जे यूथ आहे, त्यांना कसं अवेअर करता येईल आणि त्यांना कसं व्यसनांपासून दूर ठेवता येईल त्यासाठी हे कॅम्पेन चालेल. सो युवकांसाठी किंवा यूथसाठी हा नवीन कॅम्पेन लॉन्च करण्याची काय गरज होती? कोणत्याही देशाची प्रगती जर तुम्ही बघितली, युरोपियन नेशन्स असो, जपान असो, कोरिया असो, 20-30 वर्षामध्ये त्यांची फार फास्ट ग्रोथ झाली आणि त्यानंतर मग ते डेव्हलप कंट्रीज बनले आणि त्यानंतर त्यांची आपण आजपर्यंत त्यांना डेव्हलप कंट्रीज म्हणून ओळखतो. आज आपल्याला आता उद्या आपण 15 ऑगस्ट सेलिब्रेट करू. देशाला 80 वर्ष होतील स्वतंत्र होऊन आणि पुढच्या 20 वर्षांमध्ये 2047ला देशाला 100 वर्ष कंप्लीट होतील. आणि भारत सरकारचं आणि पूर्ण देशाने हे स्वप्न बघितलेलं आहे की 2047मध्ये जेव्हा आपल्याला 100 वर्ष पूर्ण होतील देशाच्या स्वातंत्र्यासाठी, तर भारत एक विकसित देश म्हणून जगापुढे आला पाहिजे. सो विकसित देश बनण्यासाठी काय करावं लागेल? इकॉनॉमिक टर्म्समध्ये विकसित देश असू शकतो, एज्युकेशन टर्म्समध्ये विकसित देश असू शकतो, किंवा इनोव्हेशन, इंडस्ट्रीज, एंटरप्रेन्योरशिप, स्पेस सेक्टर असो, टेक्नॉलॉजी असो, वेगवेगळे सेक्टर्स आहे ज्यामध्ये देशाला पुढं घेऊन जावं लागेल जेव्हा आपला देश विकसित देश होईल. सो यामध्ये युवकांना का फोकस करतो आपण, यूथला का फोकस करतो? आपण नेहमी म्हणतो की यूथ जे आहे ते देशाचं फ्युचर आणि तुम्ही देशाला पुढे घेऊन जा. जर आज इथे जेवढे पण स्टुडंट्स आपले आहेत, तुमचं वयोगट बघितलं तर 10 to 18 इयर्सवाल्या एज ग्रुपमध्ये असेल तुम्ही सगळे. सो नेक्स्ट 10 वर्षानंतर तुम्ही सगळे जे आहे ग्रॅज्युएट होऊन वर्कफोर्समध्ये याल आणि नेक्स्ट 20 इयर्समध्ये जेव्हा तुम्ही 30मध्ये असाल तेव्हा तुम्ही लीड कराल वेगवेगळे ऑर्गनायझेशन, तुमचे सेक्टर्स, तुम्ही कोणी कंपनीमध्ये जाईल, कोणी पॉलिटिक्समध्ये येईल, कोणी ब्युरोक्रसीमध्ये येईल. सो तुम्ही डिसिजन मेकिंग लेवलला असाल तेव्हा. सो मेन उद्देश हाच की जी आमची नवीन पिढी येत आहे, जी पुढच्या 10-20 वर्षामध्ये देशाला लीड करेल, ती या व्यसनांपासून दूर असली पाहिजे आणि त्यांचा फोकस जो आहे मेन देशाला आणि स्वतःला पुढे घेऊन जायला असला पाहिजे. तर व्यसनापासून का दूर राहायचं आपल्याला? आता रिसोर्स पर्सन आपले आहेत ते तुम्हाला नंतर सांगतीलच डिटेल लेक्चरमध्ये, पण आपण जर ब्रॉडली बघितलं तर 4 गोष्टींवरती परिणाम होतो. कोणी पण व्यक्ती जर व्यसन करेल किंवा त्याला ॲडिक्शन असेल कोणत्या गोष्टीचं, पहिलं स्वतःवर, स्वतःच्या शरीरावर. सो कोणी जास्त हेवी ड्रिंकिंग करेल त्याचं लिव्हर सिरोसिस, लिव्हर खराब होईल. कोणी जास्त स्मोकिंग करेल त्याचा लंग खराब होईल, कॅन्सर होईल. सो त्याच्या शरीरावर पहिला परिणाम पडेल. आणि सेकंड, मेंटली जर आपण बघितलं तर डिप्रेशन, मेंटल डिस्ट्रेस या गोष्टींचा त्याच्या शरीरावर परिणाम आहे. एक झालं स्वतःच्या शरीरावरती परिणाम असण्याची बाजू. सेकंड, त्याची फॅमिली. सो तुम्ही पण खूप सारे एक्झाम्पल बघितले असेल, कोणाच्या पण घरी जर असं कोणी व्यसन करणारा व्यक्ती असतो त्यांच्या परिवारावर खूप जास्त परिणाम होतो. घरी भांडण होत राहतील, मुलांना त्रास होईल, मारपीट होईल. सो या गोष्टींचा त्याच्या परिवारावर परिणाम होईल. तिसरं, आपलं समाज. जर आपण बघितलं की मॅक्सिमम जे क्राईम असतात ते मेनली काहीतरी व्यसन केल्यानंतर लोक करतात. इथे
इथे गोव्यामध्ये क्राईमचं प्रमाण कमी आहे, पण जर आपण नॅशनल न्यूज किंवा NCRBचे रिपोर्ट जर बघितलं तर आपल्याला ती आकडेवारी दिसून येते की कसं ॲडिक्शन नंतर, नशानंतर कसं क्राईमवरती परिणाम होतो, कसं क्राईम इन्क्रीज होतो. आणि शेवटी जो आहे त्याचा देशावरती परिणाम होणार, कारण देश आपल्यापासून बनतो आहे ना. तुम्ही सगळे सिविक्स किंवा पॉलिटिकल सायन्स वाचतो तर वेन वी रीड द प्रिॲम्बल वी से वी द पीपल ऑफ इंडिया, राईट. सो देश आपल्यापासून बनतो, देश लोकांपासून बनतो, युवकांपासून, आमच्यापासून, सगळ्यांपासून. सो आपण सगळे जेव्हा सोबत येऊ, एक निश्चय करू की देशाला पुढे घेऊन जायचं, तेव्हाच आपला देश पुढे जाईल. सो अल्टिमेटली नशाचा परिणाम कसा व्यक्ती, परिवार, समाज आणि अल्टिमेटली देशावर होतो, हा एक खूप इम्पॉर्टंट सब्जेक्ट आहे विचार करण्यासारखा. आणि म्हणूनच जो आता कॅम्पेन लॉन्च केला आहे नशामुक्त युवा फॉर विकसित भारत, हा स्पेसिफिकली आपल्या यूथला टार्गेट करण्याचा आणि यूथला अवेअर करून कसं नशापासून दूर ठेवता येईल त्यासाठी केलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज मी तुमच्या पुढे उभा आहे कारण मी पण तुमच्यासारखाच कधी 20 वर्षा आधी मी बी तुमच्यासारखा ऑडियन्समध्ये बसलेला असेल. आणि जर स्वतःची जर्नी बघितली तर मी पण जर व्यसनाच्या आधी गेलो असतो तर तुमच्या पुढे असतो नाही. मी महाराष्ट्राचा राहणारा आहे, अमरावती तालुक्याचा, MP बॉर्डरला गाव आहे. एक्झाम क्लिअर करून IAS मध्ये आलो, नंतर जम्मू काश्मीरला सर्व्हिस केली, लडाखला सर्व्हिस केली आणि त्यानंतर आता गोव्याला आलो. सो आपल्याला जेव्हा आपण पुढं जायचं आहे, सो आपल्या डोक्यामध्ये आपलं एम, ॲम्बिशन काय, कुठं आपल्याला घेऊन जायचं स्वतःला ते असलं पाहिजे. तुम्हाला पण मी रिकमेंड करेल, जेव्हा पण आपण डॉक्टर APJ अब्दुल कलामांचे पुस्तकं किंवा काही त्यांचे साहित्य वाचतो तेव्हा त्यांनी एक गोष्ट नेहमी म्हणायची जेव्हा पण त्यांचे लेक्चर्स असायचे की वी शुड ड्रीम बिग. सो का मोठं स्वप्न बघायचं आहे? कारण आपल्यामध्ये खूप सारं पोटेन्शियल असतं पण आपण तो कधी रिअलाईज करत नाही. आणि रिअलाईज नाही करत, सो आपल्याकडे पोटेन्शियल रिअलाईज करण्यासाठी खूप कमी कालावधी असतो. जर आपण बघितलं तर स्कूलिंग तुमचे इयर्स आणि कॉलेज इयर्स, कॉलेजनंतर तुम्ही करिअर तुमचं काहीतरी चूज करा. सो या काळामध्ये जर तुम्ही निश्चय केला नाही किंवा ॲम्बिशन ठेवलं नाही की तुम्हाला कुठे घेऊन जायचं स्वतःला, स्वतःच्या परिवाराला कुठे घेऊन जायचं आहे, सो हा टाईम पिरियड एकदा गेला की परत टाईम येत नाही. तुम्ही खूपदा वाचत असाल किंवा मूवीमध्ये डायलॉग असतो की एकदा टाईम गेला की परत टाईम येत नाही. सो त्याचं रिअलायझेशन तेव्हा होतं जेव्हा आपण आयुष्यामध्ये काही अचीव करू शकत नाही, नंतर फक्त आपल्याकडे रिग्रेट होतं. डोक्यामध्ये असतं की यार तेव्हा मी अभ्यास केला असता तर आपण पुढे गेलो असतो, तेव्हा मी काहीतरी अपॉर्च्युनिटी आली तेव्हा ती पकडली असते तर मी कुठेतरी दुसऱ्या मार्गाने गेलो असतो. सो अल्टिमेटली 2 गोष्टी महत्त्वाच्या. एक तर यू शुड ड्रीम व्हेरी बिग, यू शुड वर्क व्हेरी हार्ड टू अचीव दॅट ड्रीम. APJ अब्दुल कलाम म्हणायचे की स्वप्न असं बघा जे तुम्हाला झोपू देणार नाही. असं नाही की तुम्ही झोपून राहणार आणि तुम्ही स्वप्न बघा. सो ते सगळेच बघतात. सो असं स्वप्न बघायचं जे तुम्हाला झोपू देणार नाही, जे तुम्हाला मेहनत करायला, तुम्हाला प्रेरणा कुठून तरी घेऊन इन्स्पायर करायला असलं पाहिजे. आणि त्यासाठी तुम्ही मेहनत केली पाहिजे सो दॅट तुम्ही तुमचं जे पण आयुष्यामध्ये ध्येय असेल ते तुम्ही गाठू शकणार. मला वाटतं आजचा आपला देश जो आहे, जर मागच्या 80 वर्षाचा आपण प्रगती बघितली तर आपण खूप पुढे आलो. जेव्हा आपल्याला स्वातंत्र्य मिळालं होतं, आपल्याला माहिती आहे 562 आपल्या वेगवेगळ्या छोट्या छोट्या प्रिन्सली स्टेट्स आणि बाकीच्या गोष्टी होत्या. सरदार पटेलांनी त्यांना कंबाईन करून एक नवीन आपलं राष्ट्र बनलं. आपली एज्युकेशन परिस्थिती काहीच नव्हती, आज आपण ऑलमोस्ट 70% क्रॉस केले. काही गोव्यामध्ये 100% साक्षरता आहे. इकॉनॉमिक टर्म्समध्ये बघितलं तर तेव्हा आपल्याकडे खायला पण सामान असायचं. आपण PL 480 जे तिथे पिग्सला द्यायचे US ते आपण आयात करून त्याच्यामध्ये लोकांना मिळायचं. सो आणि आता आपण आत्मनिर्भर आहे. सो खूप साऱ्या गोष्टींमध्ये आपण खूप पुढे आलो आहे. पण नेक्स्ट 20 वर्षाचे आहे, देशाला पुढे घेऊन जायचं आहे. 2047 पर्यंत देशाला एक विकसित राष्ट्र बनवायचं आहे. आणि त्यासाठी जसं मी आधी म्हटलं की आपण सगळ्यांपासून देश बनतो आणि आपल्या सगळ्यांची कर्तव्य आहे की आपण देशाला समोर ठेवून, देशाला पुढे ठेवून अशा गोष्टी केल्या पाहिजे जे समाजाला दुखवणार नाही आणि आपल्या स्वतःसोबत, परिवारासोबत, राज्यासोबत देशाला पुढे घेऊन जाण्यासाठी मदत करतील. संपवण्याच्या आधी मी 2-3 गोष्टी, कारण स्टुडंट्स आहेत तर त्यांना रिक्वेस्ट करू इच्छितो. एक, जसं आधी म्हटलं, एक तर तुम्ही मोठं ड्रीम बघा. जर तुम्हाला गायडन्स नसेल तर तुम्ही विचारा प्लीज प्रश्न. तुमच्याकडे सगळे साधन आहे. आधी इंटरनेट नव्हतं, इंटरनेट आहे. सो एव्हरीथिंग इज ऑन युअर फिंगर टिप्स. सो प्लीज ड्रीम बिग. पुढचे काही वर्ष टेक्नॉलॉजिकल ॲडव्हान्समेंटमध्ये खूपच फास्ट
ग्रोथ होईल. तुम्ही मागचे 2-3 वर्ष बघितली AI, मशीन लर्निंग, रोबोटिक्स सगळ्या गोष्टींमध्ये खूप फास्ट डेव्हलपमेंट होते. सो त्या दृष्टिकोनातून थोडंसं लक्ष ठेवून काय चाललंय देशामध्ये, पूर्ण विश्वामध्ये काय चाललंय, कोणत्या प्रकारे आपण डेव्हलप होतोय, कोणत्या प्रकारे टेक्नॉलॉजी डेव्हलप होते आणि आपल्याला कोणतं सेक्टर निवडायला पाहिजे. सो त्यामध्ये तुम्ही प्लीज विचार करा. सेकंड, हार्ड वर्क. देर इज नो सबस्टिट्यूट टू हार्ड वर्क. You have to work hard if you want to achieve something in your life. So that thing you have to keep in your mind. Thirdly, consistency. कोणतं पण ध्येय गाठण्यासाठी जी चिकाटी आहे, जी आपल्याला कन्सिस्टन्सी असली पाहिजे की ती खूप गरजेचं आहे. असं नाही की तुम्ही एक दिवस बसून 15 तास अभ्यास करता आणि नेक्स्ट दिवशी मोबाईलवर रील्स बघत बसता. सो दॅट यू हॅव टू एन्श्योर दॅट यू वर्क कन्सिस्टंटली टुवर्ड्स अचिविंग युअर ड्रीम्स. अँड अल्टिमेटली जो आजचा कार्यक्रम आहे, प्लीज स्वतःला व्यसनांपासून दूर ठेवा. जसं अजय आधी म्हटला की व्यसन जर कसं करायचं, देशभक्तीचं व्यसन करा, स्पोर्ट्सचं करा, अभ्यासाचं करा. सो त्याने खूप चांगले शब्द आधी वापरले. सो दॅट प्लीज कीप दॅट इन माइंड. अँड लास्टली, ॲज आय हॅव सेड की देर इज नो पॉईंट इन रिग्रेट. सो एकदा टाईम किंवा ऑपॉर्च्युनिटी तुमच्या हातून गेली, सो त्यानंतर रिग्रेट करून काही फायदा नसतो. फक्त आपण बसून म्हणू शकतो की त्या काळात मी काही केलं असतं तर मी कुठेतरी पोहोचलो असतो. तो देर इज नो पॉईंट इन दॅट. जेव्हा पण अपॉर्च्युनिटी असते, जेव्हा पण टाईम असतो, त्या टाईमला चांगल्याने युटिलाइज करा. शिक्षकांचं मार्गदर्शन ऐका आणि आपले जे पण मोठे लीडर्स होऊन गेले त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन. तुमच्या समोर छत्रपती शिवाजी महाराज आहेत, त्यांनी त्यांच्या काळामध्ये स्वराज्याची स्थापना केली. विवेकानंद आहे, स्वामी विवेकानंद, डॉक्टर APJ अब्दुल कलाम असो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असो आणि बाकीचे जे पण तुम्हाला लीडर्स आवडतात त्यांच्याबद्दल वाचण्याची सवय डेव्हलप करा. आणि हे इन्श्युअर करा की तुम्ही स्वतःला पुढे घेऊन जाता देशाला आणि गोवा राज्याला जे आहे पुढे घेऊन जाल. सो बिफोर आय एंड आय जस्ट रिकमेंड 2-3 बुक्स टू यू इफ यू वॉन्ट टू रीड. आय थिंक द पॉवर ऑफ सबकॉन्शियस माइंड एक पुस्तक येतं. सो आपण जे विचार करतो ते किती प्रभाव करतात आपल्या आयुष्यावर किंवा आपल्याला पुढे घेऊन जायचं आहे. सो इफ यू वॉन्ट टू रीड दॅट बुक, यू कॅन रीड पॉवर ऑफ युअर सबकॉन्शियस माइंड. जोसेफ मर्फी म्हणून त्याचं रायटर आहे, त्यांचे पुस्तक तुम्ही वाचा प्लीज. विंग्स ऑफ फायर, डॉक्टर APJ अब्दुल कलामचे जे पण पुस्तक आहे ते तुम्ही वाचू शकता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं वेटिंग फॉर विजा खूप छोटंसं पुस्तक आहे, ते तुम्ही वाचू शकता. आणि का आपण वाचतो? कारण हे लोक जे कठीण परिस्थितीतून एवढ्या मोठ्या पदावर पोहोचून त्यांनी समाजासाठी, देशासाठी जे काम केले ते खूपच उल्लेखनीय आहे. खूपदा आपल्या मनामध्ये येतं की मी छोट्याशा गावाचा आहे, छोट्याशा परिवाराचा आहे, माझी आर्थिक स्थिती बरोबर नाही. सो ते थॉट्स तुमच्या मनामध्ये यायला नको. कारण भरपूर लोक आहे, भरपूर एक्झाम्पल आपल्याकडे जे एकदम ज्यांच्याकडे काहीच नव्हतं, शून्यातून जे आहे त्यांनी जग गाठलं. जर आपण शून्यातून जग गाठणं जे मराठीमध्ये म्हणायचे म्हणतो. सो डोंट एव्हर थिंक की you are coming from a small family, a small village, a small place and you won't be able to achieve anything. There are ample examples. You just have to work hard, you have to dream big and you have to ensure that you work towards achieving that dream. From my side, I want to wish you all the best. Please do well in life and I hope आता सर मला सांगत होते की आदर्श युवा संघाचं एक पण व्यक्ती जो आहे व्यसन करत नाही. सो ते खूपच उल्लेखनीय बाब आहे. सो असं काहीतरी तुम्ही जॉईन करा आणि असं काहीतरी ध्येय गाठून ठेवा की जे तुम्हाला पुढे घेऊन जाईल, तुमच्या परिवाराला पुढे घेऊन जाईल आणि सोबत देशाला पुढे घेऊन जाईल. खूप खूप धन्यवाद. जय हिंद, जय महाराज. धन्यवाद सर. कला आणि सांस्कृतिक खात्याचे मंत्री आणि काणकोणचे लाडके आमदार डॉक्टर रमेश तवडकर सर यांना विनंती करते की त्यांनी आजच्या या युवा सभेला आपले मार्गदर्शन करावे. स्पोर्ट्स अँड युथ अफेअर्स आमच्या खात्याच्या माध्यमातून आज नशामुक्त युवा या अभियानाचा भाग म्हणून जसं आज कार्यक्रम जसं आम्ही यांना संपन्न करतात. आजच्या समारंभामध्ये त्याने आत्ताच सुंदर असे विचार आमच्या समोर दोडले. आमच्या खात्याचे सचिव संतोष सुखदेवी, IAS असत, तसेच आमचे खात्याचे डायरेक्टर डॉक्टर अजय गावडे, तसेच आमच्या पैंगी भागाचे जिल्हा पंचायत सदस्य बाबा अजय रोडेकर, पैंगीचे सरपंच सविता तवडकर, आमचे नगराध्यक्ष बाबुराव नायगावकर, आमचे SAGचे ट्रेझरर बाबा विनय तुपकी, मंडळाचे अध्यक्ष बापू गावकर, उपस्थित असलेले पत्रकार बंधू, शिक्षक असतात आणि मोठ्या संख्येने जमिले
11वी आणि 12वीचे भुरगे ते थोडेशे मॅच्युअर्ड भुरगे आमी आपयल्ले आसा. त्यामुळे अभियानाची कन्सेप्ट कितें तें कळचें ह्या दृश्टिकोनांतल्यान आज आमी सगळे आपयल्ले आसा. आमच्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र भाई मोदीन आमचें एक स्वप्न दाखयलां की ज्या वेळाचेर आमचो देश 100 वर्सां पुराय करतलो त्या वेळाचेर जगाक आमचो देश एक शक्तिशाली साम्राज्य म्हणजे एक आर्थीक दृष्टिकोनांतल्यान एक प्रभावशाली देश आसचो आनी जगाचो एक महागुरू आसचो अशे प्रकारचे आमकां एक टार्गेट दिल्लें आसा. आनी तातूंत युवकांचो रोल कितें अशा प्रकारचे अनेक गजाली जे चालू आसा. आणि तातूंत म्हणटा आसतना जर युवक जो आमकां दिश्टी पडटा केन्ना केन्ना दिशाहीन दिश्टी पडटा व्यसनाधीन दिश्टी पडटा आनी म्हणून हें अभियान जें आसा न्ही की युवक जो आसा न्हय तो व्यसनमुक्त आसपाक जाय आनी तांकां प्रबोधन करपाक जाय, तांकां गायड करपाक जाय, तांकां तातूंतल्यान भायर काडपाक जाय आनी ह्या दृश्टिकोनांतल्यान हें सगळें चल्लें आसा. आमकां अनेक एग्जाम्पल दिश्टी पडटा. हांव एक 2 एग्जाम्पल सांगतलो तुमकां. हांव नांव सांगचें ना आमच्याच आजूबाजूच्या परिसरांतलीं. म्हणजे अशी कित्येक एग्जाम्पल आसा. एक 20 तरी एग्जाम्पल आमी सांगूं शकतात. म्हणजे एखादी फॅमिली आसा जी समृद्ध आसता बरी ताजें बरें चल्लेलें आसता. आवय बापूय नोकरेक आसता. मागीर ताजे नंतर फुडली ताजी भुरगीं 2-3 भुरगीं आसतात तीवूय सरकारी नोकरेक आसता. एक सुखी फॅमिली आसा जी चलता चलता त्या घरांतलो एक भुरगो तो अशा खंय तरी अशा वायट व्यसनाची लागता आनी आवय एकुलतोच एक भुरगो म्हणटा आनी ताज्यो सगळ्या प्रकारच्यो ताज्यो म्हणजे तेजी गरजो आसा न्ही सुवातेर तांकां लक्षांत येना बाबू तो म्हजो आसा ताका पयशे दिता आनी हातूंतल्यान अशी परिस्थिती जाली म्हणजे तिकाय नकळत जे आसा न्ही मागीर त्या भुरग्यांक ब्लॅकमेलिंग करप गेलें आनी त्या संपूर्ण फॅमिलीचो म्हणजे तो एक एकुलतो असो एक आपलो चलो असो एक वारसदार म्हणटा बरें कुटुंब चलपाक आसा न्ही आनी पूर्ण फॅमिली आसा न्ही बरबाद जाल्ली आसा न्ही आमी पळयलें आसा. आनी एक एग्जाम्पल आमकांय खबर आसा की 2 शिक्षक आसता. शिक्षक म्हणजे अर्थान घोव आनी बायल शिक्षक दोगूय जण शिक्षिका आमी शाळेंत शिकयता प्रबोधन करता ही सगळी गजाल करता म्हणजे आमी म्हणजे शिक्षक आमी प्रबोधन करतात शाळेंत शिकयतात पूण तिजो त्या मास्तर आनी बायेचो भुरगो केन्ना व्यसनाधीन जालो हें ताकाच कळना आनी करता पूर्ण फॅमिली आसा न्ही बरबाद जाली ही एग्जाम्पल पयली आसा. हांव 2 एग्जाम्पल दिला अशें कितलेक एग्जाम्पल आसा न्ही आमच्या शेजारचे आसा गांव आजूबाजूचे आसा आनी त्यामुळे म्हणजे एक तरूण जो आसा असो जर त्या घरांत तो व्यसनाधीन म्हणजे जालो आसा जर जाय जाल्यार कशाक तरेन जी आसा न्ही ती फॅमिली पूर्णपणे बरबाद जाता ही एग्जाम्पल आसा आमकां समोर आसा. आज आमच्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र भाई तांकांय तेच दिसता की अश्योच तरेची एखाद्या गांवांतली 3-4-5 फॅमिली जर बरबाद जाता आनी तातूंतल्यान जर पूर्ण समाज डिस्टर्ब जाता गांव डिस्टर्ब जाता आनी त्या किंवा त्या किंवा त्या भुरग्याचें अनुकरण करपाचो प्रयत्न करता आनी त्यामुळे अत्यंत धोक्याचें आसा आनी त्यामुळे ह्या सगळ्या मागीर त्या योग्य वेळाचेर त्या तरुणांक सांबाळपाची गरज आसा अशा प्रकारचो कन्सेप्ट आमी विचार करतले. आज मोठ्या प्रमाणात आसा त्या देशाचे पंतप्रधान आमकां हे विचार करपाक लायिल्ले आसा. म्हणजे भारताच्या विकासा खातीर कितें कितें करपाक येता तें पळयता. अशी एग्जाम्पल आसा आतां आमचे संतोष सुखदेव सरान सांगलें एखादी अत्यंत गरीब फॅमिली आसता गरीब सामको सर्वसामान्य मनीस आसता आनी ताका अशें इन्स्पिरेशन मेळटा आनी त्या इन्स्पिरेशना आधाराचेर जें आसा न्ही की त्या फॅमिलीचो उद्धार त्या भुरग्यांक जो आसा न्ही की अशें म्हणजे ताजें गांव ताजें नांव जें आसा न्ही गोंय देश जे जागतीक लेवलाचेर पावता अशें कित्येक एग्जाम्पल आसा आमी पळयता. आतां आमचे राष्ट्राचे आमचे पयले राष्ट्रपती आसा अब्दुल कलामजी हे तशेंच सामान्य कुटुंबांतले आयले पूण ते राष्ट्रपती जाले की ह्या सगळ्या गजालींनी ताणें देशाक कशें तरी प्रबोधन केलें युवकांक प्रबोधन केलें हे गजाल आमी पळयता. म्हणजे कोणीच अशें समजचें न्ही म्हणजे एक सांगपाची म्हणजे म्हळ्यार की ना हांव आतांच सांगता सुद्दां सुखदेव सरान सांगलें की हांव गरिबींतल्यान आयला म्हाका म्हणजे शिकपाक सपोर्ट ना हें ना तें ना अशा प्रकारचे अनेक गजाल आसता न्ही पूण
त्या हाजेर मात करून जे आसा न्ही जे घडले आसा ती एक्झाम्पल आमी पळयली ताजो अभ्यास करून घेतलो जाल्यार आमकां आनीक मार्ग सापडूंक शकता. आज तो म्हजेंच उदाहरण दिता अनेक जाण म्हणजे हांव एक गर्वान सांगता की आमी जेन्ना ग्रॅज्युएशन जालें त्या वेळाचेर म्हणजे अनेक राजकीय सामाजीकांतल्यान आपल्याक लक्षांत येतालें की गांवांत अनेक मटका गुटखा ड्रिंक्स हे ते सगळे प्रकार चिकन मटन सगळे गजाली आयल्यो आनी तातूंतल्यान जें आसा न्ही की गांवांत अशें शेकावत ताका जें आसा न्ही की लोकांक ताजे म्हणजे सादे भोळे लोक आसा तांकां ते लक्षांत घेवना आनी ताजे कशाच तरेन त्या गजालीन जो आसा न्ही त्या हाजेर आक्रमण केल्लें पळयता. म्हणजे एक काळ दिसतालो की गांवांनी आसा न्ही पत्त्यांनी खेळप जें आसा न्ही म्हणजे सिंडिकेट खेळप जें आसा न्ही स्वताक प्रावड समजतालें. म्हणजे अश्यो अनेक गजाली म्हणजे आतां गुटखा आसतलो मटका आसतलो बाकी हे सगळ्या जाता गांव कशे बरबाद जाता फॅमिली कश्यो बरबाद जाता की तांच्या भायर भुरग्यांचेर कशे परिणाम जाता ही अनेक एग्जाम्पलां आमी पळयली आनी पळयतकच म्हाकाय त्या गजालीचो थोडोसो म्हणजे राग येतालो किंवा ताजेर म्हणजे कितें तरी करपाक जाय आनी म्हणून आमी आदर्श वर संघाची स्थापना आमी केली आनी आदर्श वर संघाची स्थापना करतकीर आज जशे तुमी युवक आसा आज तुमी 11वी-12वी भुरगीं जाल्ले आसा तुमी आज म्हणजे सगळ्या प्रकारचे म्हणजे सोशल मिडिया किंवा बऱ्या वायट गजालीचे आसा तुमी बऱ्यापैकी अनुकरण करूं शकता. अशे तरुण जे आसा फाल्यां तुमी ग्रॅज्युएशन जातले किंवा तुमी एज्युकेशन कंप्लीट करतले आनी खंय तरी एक सरकारी नोकरी लागतले तुमी अशे प्रकारचे विचार जर आज करूं शकता आनी ते विचार तितलेच प्रभावीपणे व्हरूंक शकता. होच विचार त्या वेळार म्हजे तकलेंत आयलो आनी तेन्ना आदर्श वर संघाची स्थापना केली आनी ती म्हणजे पयली आमी केली तें व्यसनमुक्त अभियान करता. म्हणजे गांवांमध्ये किंवा तरुणां मदें आसा न्ही आमी अवेअर करप ताका व्यसनमुक्ती पासून ताका गुटखा मटका म्हणजे त्या वेळाचेर आजचे ड्रग्स बी तशें कांय नाशिल्ली पूण मटका आशिल्लो गुटखा आशिल्लो गुटखा म्हणजे प्रत्येक दुकानाचे गुटख्याचे सगळे की तशेंच प्रकारचे प्रकार जे लायले आसताले आनी तातूंतल्यान जे आसा न्ही म्हणजे प्रत्येक भुरगो बारीक मोठो आसून सगळो गुटखो खावप ताजो कितें परिणाम जाता तें लक्षांत येता मागीर तातूंत ताजें रुपांतर मागीर ड्रिंक्स घेताले सोरो घेताले मागीर गांवांतले जे आनीक अशिक्षीत कमी शिकले भुरगे आसा न्ही ते 20 वर्सां ते ड्रग एडिक्ट जाताले आनी तातूंतल्यान अवघ्या सादांचे एक लग्न जाल्या उपरांत दुसऱ्या सादांचे म्हाका दिसता एक 30-35 वयाच्या आदाराचेर म्हज्या गांवांतले किमान एक 15-20 भुरगे तर आसा ते जे सोडून गेल्ले उदाहरण म्हज्या गांवांत पळयताले आनी तातूंतल्यान आमी आदर्श संघाची स्थापना केली आनी ते विचार करून फुडें गेले. पूण नंतरचे काळांत आसा आज जवळ जवळ आमी 95 जे सुरू केले आज तो 31 वर्सांच्या कालखंडा भितर आसा न्ही आदर्श संघात त्या सुवातेर म्हणजे मटका उटका करतना भुरगे आसा न्ही ताका सोडून आमचे कडेन येता म्हणजे आमी सांगून दी पूण ताजे प्रभाव जो आसा आमचे पडलो आनी त्यामुळे ते तातूंत आज आमचे कडेन एक सुद्दां आदर्श संघाचो तरुण जो आसा युवक जो आसा न्ही तो व्यसनाधीन आसा खंयच्याच प्रकारचे व्यसन आसा अशें म्हाका एक्झाम्पल ना. आनी ताजोच परिणाम म्हणजे आसा मागीर हांव राजकीय क्षेत्रांत आयलो आनी राजकीय क्षेत्रांत येतकच आज गर्वान अभिमानान आसतना हांव सांगूंक शकता की म्हज्या बरोबर आशिल्लो एक सुद्दां तरुण म्हणजे खास कार्यकर्ता म्हणजे वोटर अशें म्हणटा तुमकां खास कार्यकर्ता खंयच्याच प्रकारच्या व्यसनांत ना इतलेच गर्वान अभिमानान आज हांव सांगता कारण प्रभाव जो आसा पडत गेलो त्यामुळे ह्या सगळ्या गोश्टींतल्यान एक बरो संस्कार बरो परिणाम जो आसा न्ही जायत गेलो आनी तातूंत आज राजकीय सामाजीक क्षेत्रांतल्या माध्यमांतल्यान एक व्हडलें एक स्वप्नान पळयता की काणकोण म्हणून पळयता विकसीत भारताच्या स्वप्नान आमी कसो तेंको दिवपाक जाय अशें प्रकारचें स्वप्न आमी पळयता कठीण कांय ना. आज म्हाका दिसता म्हाका की आज हांव अनेक जाग्याचेर सांगलें की फुडल्या काळांत जे आसा न्ही फुडल्या काळांत म्हणजे म्हजें जर ताकद हें आसत जाय शारिरीक समज सुदृढ आमी आसत जाय जाल्यार म्हजो एक टार्गेट हांवें सेट केला 5000 कार्यकर्त्यांक आसा न्ही 5000 जे लोक आसा न्ही ताका लखपती करप हो म्हणजे एक टार्गेट आसा बरोवन दवरपाचें आज पत्रकारांनी बरोवन दवरपाचें पूण म्हाका हांव अनेक वेळाचेर म्हाका दिसता कशें की एक स्टार्ट आनी मागीर एंड सुरवात दिसता आनी ती एंड दिसता आनी तें पुराय करपाचें जाय की आज युवक केन्ना दिशाहीन जाता ताका योग्य जर मार्गदर्शन आसत जाय योग्य डायरेक्शन आसत जर जायत जाल्यार तो दिशाहीन जाता आनी तातूंत भितर एक टप्पो आमी गाठलो कसो आमच्या बरोबर आशिल्लो व्यक्ती आसा न्ही खंयच्या तरी पार्टी करया आनी हें करया ते करया म्हाका खंयचोच कार्यकर्ता म्हजे कडेन सांगना आनी त्यामुळे एक गोश्ट बरें दिसता ह्या मिशनाक आमी जोडले वचपाक जाय आमकां 5000 कार्यकर्ते लखपती करपाक जाय आनी तातूंतले किंबहुना एक सादारणशें आमकां एक 200 जिंजी म्हणटा आमी 200 जिंजी एक करोडपती जावपाक म्हळ्यार आतां हें आमचें मिशन आसा
आता हे मिशन जर असं जर आहे म्हणजे इथले लोक जर म्हणजे या सकारात्मक मिशनात जर सहभागी झाले असेल जर आहे तर काणकोणची दर एक फॅमिली दर एक कुटुंब जे असं नाही असे सुखी समाधानी निर्व्यसनी असेल तर असे वैचारिक दृष्टीने एक प्रबळ असो विचार आशिल्लो तरुण जर आमचे असं जर जाय जाल्यार स्वाभाविकपणे जसं नाही काणकोण आमचे एक सशक्त आणि एक सुदृढ जे असं नाही एक भाग जावपाक शकता आणि त्या दृष्टीने आमकां प्रयत्न करपाक जाय आणि त्यामुळे आज आम्ही विशेष करून तरुणांक कित्याक आपयला आज आमी 11वी-12वीचे भुरग्यांक मुद्दाम आपयला कित्याक ह्या मिशनात जर आमी जोडले वचत हें प्रबोधन खूब गजाली करपाचें एक दिसांनी आमी भाशण तकल्यान गेले सांगले आसा म्हणजे आमचो गोल जो आसा न्ही आमकां सेट करपाक तो व्हडलो कठीण जायना आनी त्या दृश्टीन तें म्हाका दिसता की हांवें ज्या दृश्टीन आज हांगा पावला म्हाका आज खंयचेच गजाल जे आसा न्ही अशक्य अशें दिसना स्पश्टपणे चित्र दिसता हांव केन्ना म्हजें विमान जें आसा अशें वयर गेलें वचत आसता सांगता कारण तें दिशाही स्पश्ट आसा आनी त्यामुळे ह्या अभियानाक वतल्यार अशा शेतकऱ्यांनी आमकां हजारांनी जे आसा न्ही तरुण जाय आनी त्याच दृश्टीन आमकां प्रयत्न करपाक जाय आनी त्यामुळे आज हांगा जे तरुण आसा की तांकां आमी सतत प्रबोधन करपाक जाय शाळांनी प्रबोधन करतात हांगा हायर सेकंडरी करतात पूण आमकां एक अशा काणकोणचो एक तरुण जो अशा प्रकारचो जाय व्यसनमुक्त तरुण एक ध्येयवादी तरुण जो आसा न्ही एक काणकोणच्या विकासा खातीर जे आमी विचार करतात म्हणजे PM विचार करता आमी विचार करता सरकार विचार करता अशा सकारात्मक दृष्टिकोनान विचार करपी जर तरुण आसत जर जाय तर खूब तेजो वापर शकता आनी म्हणून आज सगळ्या तरुणां कडेन आज उद्घाटनाचें सत्र आसा दोनीच्या सत्रांत तुमकां मार्गदर्शन जातलेंच की परत परत आमकां मेळपाची गरज आसा आनी परत परत मेळ्ळे उपरांत जे आसा न्ही आमचें ध्येय टार्गेट जो आसा न्ही गाठपाक जाय आमच्या सेक्रेटरीन सांगलें तुमकां 3 मुद्द्याचेर सांगलें की हांगा खूब कश्ट करपाक जाय कश्ट करपाची तयारी आमची आसत जाय खंयच्याय भुरग्याची आसत न्ही आनी कश्ट करता आसतना की खंयच्याच प्रकारच्या अशा प्रकारच्या वायट गजाली खातीर आमी मातशे पयस वचपाक पडटलें जाल्यार आमचें जर मन जर भटकत आसत जर जायत जाल्यार आमी तो टार्गेट अचीव करपाक शकना आनी त्यामुळे सतत प्रयत्न करचे पडटले आनी आज जगामध्ये कॉम्पिटिशन प्रचंड मोठें वाडलेलें आसा आनी यामुळे या अशा जगामध्ये कॉम्पिटिशन वाडलें आसा त्यामुळे आमी आमची एक जागा तयार करपाक जाय आमची एक वेगळे प्रकारचे स्थान जे आसा न्ही आमी जर कितें आसा जर जायत जाल्यार हांगा ऑपॉर्च्युनिटी भरपूर आसा म्हणजे आमी रडत बसपाची गरज ना म्हजे वाटेक आसा आज इतलें कॉम्पिटिशन येता की म्हाका संदीच ना अशें म्हणपाची गरज ना की प्रत्येकान जर त्या ध्येयाच्या दृश्टीन गेले आसत जर जायत जाल्यार हे सगळे गजाली आमी करूंक शकतले आनी काणकोणचो तरुण जो आसा न्ही असो ध्येय घेवन जो आसा टार्गेट घेवन जो आसा न्ही सतत काम करपी अशा प्रकारचो युवक आजचो अशें आमचें धरण आसा आनी त्या दृश्टीकोनांतल्यान आमकां सगळ्यांक प्रयत्न करपाक जाय त्यामुळे ह्या वेळाचेर तुमकां सगळ्यांक आजच्या दिसाक हांव शुभेच्छा दिता दोनूय सत्रां तुमी आयकतलीं परत आमी मेळुया आनी हाजेर चर्चा करुया आनी जेन्ना तुमकां मदत लागतली खंयच्याय तरुणा काणकोणच्यान त्या वेळार हांव तुमचो एक भाव म्हणून जो आसा न्ही की हांव तुमचे बरोबर सतत आसतलो की आमकां हें टार्गेट आमकां अचीव करपाक जाय त्यामुळे परत एकदां सगळ्या तरुणांक की हांव म्हज्या वतीन जो आसा शुभेच्छा दिवंक शकतलो धन्यवाद सर काही क्षणातच आपल्या कार्यक्रमाचे पहिले सत्र सुरू होणार आहे या सत्रांमध्ये नशेचे दुष्परिणाम व्यसनापासून दूर राहण्याचे मार्ग आणि युवकांची भूमिका याबद्दल मार्गदर्शन केले जाणार आहे आपल्या पहिल्या सत्रासाठी डॉक्टर अक्षता कोठारकर यांचे आपल्याला मार्गदर्शन लाभणार आहे कृपया त्यांच्यासाठी सर्वांनी मोठ्याने टाळ्या वाजवून त्यांचे स्वागत करूया तसेच कार्यक्रमाचे दुसरे सत्र नशामुक्त भारत घडवण्यासाठी केवळ सरकार किंवा एखादी संस्थेची जबाबदारी पुरेशी नसते प्रत्येक युवा प्रत्येक पालक आणि प्रत्येक नागरिकांची भूमिका महत्त्वाची आहे या सत्रासाठी केतकी परब यांचे मार्गदर्शन आपल्याला लाभणार आहे त्यांचेही आपण स्वागत करूया Without drugs and alcohol, regardless of peer pressure, I would like to go to school and learn without being interrupted by problems of drugs and alcohol. I pledge not to use drugs, alcohols, or cigarettes because I can make my dreams come true. If I stay drug free and believe in myself, I pledge to learn about the harms of drugs and to educate my peers the truth about the harmful effects. I pledge to set a good example.
I pledge to respect my body and mind. Jai Hind. So as now, yes, I've come to speak, but I'm not going to talk alone here. मग सगळ्या involvements आहे. Yes? Okay. So I'm Dr. Akshita Khatarkar. एक oral and maxillofacial surgeon. I'm a trauma surgeon. We usually deal with accident cases in hospital, cancer cases, and anything to do with the face. So when I say cancer cases, yes, our mind goes to abuse, drug abuse, alcohol abuse, and smoking abuse. Okay, मग एक सांगतात, you like to take decisions. Everybody likes to take decisions. You take your own decisions. What was the decision you've taken today? Anybody? First decision. Anybody? What you eat? Maka आज फळं, maka आज चपाती, maka आज पुरी. That was your decision today? ना? मग हे ड्रेस घालता जाय आज? That was your decision today? Yes, right? So we all like to take our decisions, and we can take our decisions. So what do you think can make us stop taking decisions? किती असता येईल? Something can stop us, right? Anybody? Anybody please help me? Anything which can stop, which can make you stop taking decisions? Mommy? Family members? No. Drugs. Drugs can make you stop taking decisions. Okay? You know why? Because drugs, actually, brain takes our decision, right? Brain is the one which takes our decisions. I know in movies they say dil bolta hai, but it's actually the brain which takes our decisions. So when brain says do this, we do this. When brain says don't do that, we don't do it. We call it mind. I think Dr. Kate will be explain you better, but mind is something which takes all the decisions for you. So whenever I think, I don't know about this generation, but we have a movie called Lage Raho Munna Bhai, MBBS. Watched it? Dekha hai? Lage Raho Munna Bhai? Whom does he meet in that? Who helps him take decisions in that? Gandhiji, right? So in the end, what he comes to know about it? What does he call it? Chemical locha, right? So when something happens in the brain, he says it's chemical locha in the brain. So what causes this chemical locha in the brain? Drugs. Drugs causes this chemical locha. In simple words, it's not medical words, or it's not medical terminology. It's drugs which causes chemical locha in brains. So how does it cause chemical locha? Any idea? Okay, let's talk about addiction. Anybody knows what is addiction? Addiction mara kide? Something you cannot stay without, right? Something you need to function. So how does that addiction happen? It's all in the brain again. So when you take something which in question is drugs, it reaches your brain, and brain releases something called, any idea? Dopamine. Dopamine is something which makes you feel good. Unfortunately, even when we say it's brain is little buddhu in nature, which get used to whatever we give. So when you take drugs, it reaches brain releases dopamine, which makes it feel good, and brain is like, I want more. So you take more drugs. It reaches brain again, brain feels good, and the very bad cycle of drugs starts. We call it a cycle. Correct? So when this reaches brain,
The cycle starts. In this cycle, brain forgets the main important thing, which is normal functioning. It just wants that addiction, and this leads to drug abuse. Correct? So when I say drugs, is drugs good or bad? Can anybody tell me? Yes or no? I think chorus is okay. Drugs is good or bad? Good? So how do you decide a drug is good or bad? A drug is actually nothing but a chemical substance. Correct? So a chemical substance is used to treat your body. Right? That is actually drug. But anything which leads to bad functioning of your body is a bad drug. So a drug can be good and a drug can be bad. But the word drug, which is bad, is emphasized in nasha. Nasha is nothing but addiction, right? So when this addiction happens, you cannot stay without something, which is not the good drug, it is the bad drug, which reaches your brain, and there is an addiction and there is a cycle, and you stop functioning normally. So as we just discussed before, everybody wants to become something, right? Can I have some chorus answers? You want to become doctors, you want to become engineers, you want to become singers, you want to become dancers, you want to become... It's endless. There is no limit to your dreams, right? So whenever you have a dream, you have to work towards it. So who helps you work towards it? Your brain. So when brain is not functioning properly, everything gets halted, everything gets stopped, everything comes in your way of your dreams. So when I say brain thoda sa buddhu hai, brain feels ki I need to feel good. So there are so many ways of feeling good, right? I personally, I like eating. I like biryani. I feel good. There are so many things. There are many people who like listening to music. You like dancing. You like painting. You like swimming. You like watching nature. All these things can cause production of dopamine in the brain. The same thing which is caused by drugs. So why trouble your brain with something like that when you have so many varieties of things you can do for you? So when we talk about drugs, we also talk about smoking. You must have seen of smoking. There's something called vaping. Somebody will tell you vaping is better than smoking because smoking has nicotine. Everything has something called nicotine. Nicotine is again a drug, a chemical substance. It's called as stimulant. It's a stimulant. Stimulant is something when it reaches your brain again, causes production of dopamine, which makes you feel good, which makes you ask for more, and in process leads to damage of each and every part of your body. Starting from your mouth to, I'll say brain is your end product. When I say smoking starts with your mouth, as I told you, I have seen so many cancer patients. Okay, let's forget about cancer. The most dirtiest thing which can happen to you is bad smell from the mouth. Dirty mouth, because your face is something which represents you. It's your personality. It's you, right? When you meet somebody, whatever your dreams are, whatever you want to become, you are a doctor, you are an engineer, you will be meeting people. And your face, your mouth is the representative of what you are. You cannot show your brain, right? You can always talk. You can always show what you are. So, smoking, vaping, drugs can cause very bad effects on your mouth. It can start with bad smell, bad
look on your teeth, the bad marks on your teeth can all lead to because of drugs and smoking. So as the smoke, as the drug go in, is your throat. All come one by one. Next, your throat. You would want to become a singer, you want to become a speaker, you want to become something in your life where you need to speak, you want to become an anchor, you want to make reels. But if you don't have voice, you don't have your throat, you can't express yourself, what's the point? The next thing which causes irritation, which causes infection, which causes cancer is your throat. As you go down is your lungs. And lungs, we need, are the most important organ of our body. What do lungs do? Breathe. They take in oxygen. Oxygen is required for your body. And if lungs are not functioning properly, nothing reaches your body. Let's say you want to become a football player. Now you say, why is lungs important for football player? Of course it is important. Because lungs breathe in oxygen. You need to breathe. When you're playing, you need more oxygen. So if your body is not producing enough oxygen, making enough oxygen for your body, what is the point? You get tired, you stop playing. You can't play. You want to become a singer? You can't sing. You need your lungs. You need to dance? You can't. You need your lungs. So with abuse, with drug abuse, with smoking, with vaping, your lungs starts functioning as less as possible. There is a point when it can be recovered, but after a certain point, lungs stop even recovering. Next is your stomach. We need our stomach, right? We like to eat food. We want food. Every time we eat food, you want to eat good food. Your mom is making good food. You are eating in restaurants. But if your stomach is not functioning properly, how will you enjoy this beauty of food? Correct? Then comes your brain. So ultimately crossing all these barriers of our body, your liver, everything comes to your brain. Ultimately, brain is something which you require. Right? Brain is something which will take decisions for you, which will make you success in life, which will make you do whatever you want in life. So let's say the first thing you can always think about is protecting your brain. Correct? So can I have everybody say, I will protect my brain and my body? Yes? I will always protect my brain and my body. I will always say no to drugs. I will always say no to smoking. And I will never fall for peer pressure. Or I will never force any friend of mine to even try it once. Because it's never once. It's always a cycle. Once it starts, it never stops. For your better future, for your better surrounding, you have to stop using drugs. Okay, thank you so much. Are you with me? I'm very particular about time. So स्टेजीर येवच्या पयलीं हांवें अजय सराक विचारलें म्हजे कडेन कितलो वेळ आसा. बिकॉज म्हाका उलोवपाक कंटेंट खूब आसा. 2 वरां उलोवपाक शकता. पण हांगा मानेस्त बशिल्लें आसा. जेवणाचो वेळ टाक जाता. सो आय वॉन्ट यू ऑल टू पे अटेन्शन. म्हजे कडेन हाफ एन आवर आसा. आर यू ऑल विथ मी? आय नो 4 लँग्वेजीस. इंग्लीश, हिंदी, कोंकणी, मराठी. ताच्या व्यतिरिक्त म्हाका येना. सो ह्या 4 भाशेन प्रश्न विचारले जाता. आनी म्हाका जाय तुमी उलयतली. I'm a psychologist. Psychologist मला लोक भियेतात. कित्याक सांगा? Can you read my mind? काला चलयेक ड्रॉप करपाक स्कुलाक गेलें. सो स्कुलाच्यान येताना तेजी मैत्रीण धांवत म्हजे कडेन आयली. काकी तूं कितें करता? हांव सायकॉलॉजिस्ट आसा. सो यू कॅन रीड माय मायंड? 5वेंतल्या भुरग्यां म्हाका विचारता. सो वॉट डू यू थिंक? कॅन आय रीड युअर मायंड?
Can I read your mind? Then why people come to psychologist? I can read your mind through your body language, your gestures, your eye contact, your speech. Now, today we are here on a beautiful mission started by Honorable Prime Minister. We want every child, every youth to understand how precious you are. Do you think you're precious? What do you think? You're precious? Yes? I would first of all say kudos to sir. Sir, thank you so much for mentioning about one book which is my favorite. And सरान सांगले, संतोष सरान सांगले की ते जेन्ना IAS ऑफिसर जाताले तेन्ना तांच्यांनी तें पुस्तक वाचपाक सुरू केल्लें आनी हांव जेन्ना सायकोलॉजीची जर्नी सुरू केली तेन्ना सुद्दां हांवें तो पुस्तक वाचपाक सुरू केलो. अजुनूय म्हजे कडेन कॉपी आसा आनी हांव सदांच म्हज्या सेशनान सांगता द पावर ऑफ युअर सबकॉन्शियस मायंड. हें जर पुस्तक तुमी आतां वाचपाक सुरू करशात तुमकां एक मॅजीक कळटलो. डू यू वॉन्ट टू बी मॅजिकल? Why is he asserting? You want to be magical? You know the magic? The magic is not outside. The magic is inside. There's something called as locus of control in psychology. So if you study 12th standard psychology book, you see locus of control. Now what is locus of control? Locus of control says there are two sides to it. Internal and external. Now external locus of control म्हणजे कितें? Things that are not in my control. So I blame outside things. I am not successful because of my family. Or हांव ड्रग्सान गेलो म्हज्या फ्रेंड्सान दिली म्हाका. मॅडम एकूच पफ घे म्हणून फ्रेंड फाटल्यान लागलो आनी केन्ना तातूंत पाळलो कळ्ळें ना. दॅट इज एक्सटर्नल लोकस ऑफ कंट्रोल. जेन्ना आमी आमच्या गोश्टींक दुसऱ्याक ब्लेम करता किंवा भायल्या गोश्टीचेर आमचें आयुश्य काडटा. And one something called as internal locus of control. की मॅडम ताणें हाडून म्हजे कडेन ग्लास दवरलो पण हांवें ताका सांगलें म्हाका घेवपाची ना म्हणजे ना. तो म्हणटा पळया फ्रेंडशीप ब्रेक. यू नो मो माय बॉडी ब्रो. ना जाल्यार ना. ऐकाय ना. फ्रेंड नवीन येवपाक शकता, आयुश्य परत येवपाक शकता ना. ताका इंटरनल लोकस ऑफ कंट्रोल म्हणटा. आनी म्हाका आयज तुमचे प्रत्येक भुरगे जे हांगा बशिल्ले आसा म्हाका एक तुमचे कडल्यान प्रॉमिस जाय. आयजच्यान तुमची एक नवीन जर्नी सुरू जाता आनी ती जर्नी की म्हज्या आयुश्याचे प्रत्येक निर्णय हांव विचार करून करतलो किंवा करतले. बरोबर? कित्याक तुमचे एक चुकीचे पाऊल आयुष्य तुमचे बरबाद करपाक शकता. बरोबर? आनी ही क्षमता तुमचे कडेन आसा. तुम्ही ते घडवू शकता किंवा तुम्ही ते बिगडवू शकता. दुसऱ्याक दोष दिवपाक शकत ना. हांव खुबशा युथांक जेन्ना टॉक्स दिता न्ही तेन्ना आमचे जे राष्ट्रपती जावन गेले डॉक्टर APJ अब्दुल कलामजी तांचे सद्दां सांगता तांची ऑटोबायोग्राफी सगळ्यांनी वाचपा सारकी आसा. जशें रमेश तवडकर सरान सांगलें की ते अशा हातूंतल्यान आयिल्ले की ते सुद्दां खूब गरीब आशिल्ले किंवा परिस्थिती सिच्युएशन तशी नाशिल्ली. कोणे विचार केल्लो त्या गांवांतलो एक भुरगो राष्ट्रपती जातलो आनी येदे व्हडले आमच्या भारता खातीर आनी जगा खातीर योगदान करतले. बरोबर न्ही? तुमच्याच सारकें खंय तरी इल्लेंशें एक भुरगें आशिल्लें थंय. वॉट मेड हिम दॅट? What made him do what he did for the country or for the whole world? His is one thought. You know what was that thought? Everything is possible if you decide so. Am I right? जर हांवें निर्णय घेतलो म्हाका सोरो घेवपाक जाय, हांवें निर्णय घेतलो म्हाका सिगरेट घेवपाक जाय, टेन्शन आसा मॅडम. म्हजे कडेन क्लायंट्स येतात. I was part of महिला आयोग. अशो आमी डोमेस्टीक वायलन्स केसीस खूब घेतल्या की जशें सरांनी सांगलें की मोस्ट ऑफ द क्रायम्स अल्कोहॉल खातीर किंवा व्यसना खातीर जाता. तशे खूब केसीस जाताले. जेन्ना आमी उलयतालीं तेन्ना चडशे पुरुश आमकां जस्टिफिकेशन दिताले की ना मॅडम टेन्शन आसा म्हणून घेता. एक्सक्यूज. यूथ सांगतात फ्रेंड्सान बसयलें, फ्रेंड्सान कट्ट्यार बसयलें आनी इल्ली पफ दिली म्हणून घेतलें किंवा एक स्निफ घेतलो म्हणून जालें. हे फक्त आमी ब्लेम गेम करतात, दुसऱ्याचेर घालतात. But you know what is the main psychological reason to addiction? Can anybody help me to understand what is the main psychological reason? Anybody? Anybody? No? You know what is the main psychological reason for any problems in your life or anything that you do in life is because somewhere internally you are weak and you are finding the outlet in something else. Being weak is not problem. Counseling am log yeतात न्ही. Madam stressan asa, upset asa, anxiety asa. They take right help. They come to an expert
take the guidance, with counseling they improve, and then they go out. Some of us get victim of addictions, cigarette, drugs, alcohol, and then we justify for n number of reasons. So promises आयच्यान जशें दोतोरान सांगलें न्ही, आमच्या भितर न्ही कॅमिकल्स आसा, सगळो गोल न्ही कॅमिकल आसा. न्यूरो ट्रान्समिटर म्हणून शब्द आयकला? कंटिन्युअस न्यूरो ट्रान्समिटर चालू असता, मिलियन्स अँड ट्रिलियन्स न्यूरो ट्रान्समिटर शूट अप जात असता. एक्झॉन, डेंड्राइट्स, गॅप्सवर न्यूरो ट्रान्समिटर सिनॅप्स असता. हे सगळे विचार, थॉट्स, ऍक्शन सगळे थंयच्यान चालू असता. हो जो हांगा पॉवरफुल एक मेकॅनिझम देवान दिला नेमका वयर, तो इतलो पॉवरफुल आसा. तुम्ही ट्राय करा. तुमकां जर ब्रेनाची पावर समजून घेवंक जाय न्ही, फाल्यां जर तुमकां सॉंग उठपाक जाय आनी तुमी अलार्म न लायतना थोडे दीस ट्राय करा. इट वर्क्स. आय ट्रायड इट अँड इट वर्क्स. आय डोंट नीड एन अलार्म टू वेक अप. न्हिदच्या पयलीं न्हिदतना सबकॉन्शियस मायंड खूब ऍक्टिव्ह असता. म्हणून अशें म्हणटात, आनी आमची जाणटी नेणटी सुद्दां म्हणटाली की न्हिदतना नेगेटिव्ह गोश्टी करून न्हिदप न्ही, कित्याक ते त्रास करता. सो जेन्ना आमी न्हिदता ताज्या पयलीं पॉझिटिव्ह गोश्टी करप. सो तुमकां जर सपोज फाल्यां सकाळीं संक उठपाक जाय, यू हॅव टू टेल युअर मायंड अँड ब्रेन, ओके केतकी यू हॅव टू वेक अप ॲट 6 o'clock टुमॉरो मॉर्निंग. अशें 3-4दा रिपीट करा. आफ्टर द रिपिटेशन जस्ट गो टू स्लीप. You know, you'll see some days your brain will wake you dot at 6 o'clock. Am I right? If anyone has tried, yes, it works. That powerful is your brain. If what you repeat, you become. I'm weak, I'm vulnerable, I'm this, I'm that, you become like that. The moment you say, I'm strong, I can manage this, I can do this, I'm powerful, I'm strong, you can do everything. जे तुम्ही भितर रिपीट करता, तेच तुम्ही रियालिटी जाता. आणि हे सबकॉन्शियस माइंडाची पावर आसा. म्हज्यान जायना 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 जावचेच ना. कळटा? So now we are all at this stage where we are making our career. Am I right or wrong? We are all in high secondary. सगळीं जाणां 11वी-12वी चडशीं जाणां आसा आनी अशें हाजेर आसा की आमकां करियर घडोवपाक जाय. आनी एक याद धरा, जेन्ना तुमी आमच्या वयाचेर पावतात न्ही, 40शीचेर बी पावले न्ही, जेन्ना फाटल्यान रिफ्लेक्ट करता न्ही, ही अशी एज आसता जेन्ना सगळ्या रिफ्लेक्शन फाटल्यान येता. जर तुमी आयज सक्सेसफूल आसा म्हणजे गेली 20 वर्सां तुमी कन्सिस्टंटली प्रयत्न केला तुमी अचीव करपाक. आनी जर ती करूं ना जाल्यार खंय दिसता जाणा? हॉस्पिटलांनी, येस, हेल्थ सेंटरांनी, किंवा रस्त्याच्या कडेर बसलेले मित्रांबरोबर गजाली करताना. So my dear students, right now I'll give you a demo. You want a demo? How mind works? At the end for 2 minutes I'll give you a demo. एक याद धरा, तुमचे आयुष्य तुम्हीच बदलपाक शकता. हांव फक्त सांगून वतलें. बरोबर न्ही? The moment I'm training my daughter for future life, she's 10 years old. 5 वर्सांपासून ताका हांव सांगता, तुझे शस्त्र तुझे विचार आसा. कळटा? तुम्ही स्कुलान आयले, कॉलेजींतल्यान घरा गेले, वाटेर मित्र मेळ्ळो, सांपडलो, चल रे बायकार मातशें थंय वचून येवया. थंय गेले, थंय 4 मित्र मेळ्ळे, 4रांतले 3 जण सिगरेट काडटात, एक पफ घे रे. काय ना रे पप्पाक कळचें. कितें ब्रो, इतलो भिता तूं पप्पा? कम ऑन मॅन. अशें फुलायतले भुरगे. बरोबर? मागीर खारे च्युइंगम आनी चल रे, कळचें ना कोणाक. अशें खूब सजेशनां दितलें. पण हेच फ्रेंड त्रासान पडटकूच येवपाना. पियर प्रेशरचो इम्पॅक्ट पॉझिटिव्ह आसा आनी नेगेटिव्हूय आसा. आय रिमेंबर आय स्टडीड इन झेवियर्स. सो हांव जेन्ना कॉलेजीन वतालें, जशी जनरल सोय आसता न्ही, खाल्लें कितें रॅपर खंयी उडयलो, अशी म्हाकाय मातशी खूड आशिल्ली. म्हज्या एका मैत्रिणीन कॉलेजीन आसतना म्हाका तापोवन काडलें, केतकी तूं घर अशेंच उडयता घरान? हांवें ना गो. मागीर हांगा कशें उडयता? हें तुजें घर न्ही तर, समाज तुजें घर न्ही. अशें एवरी टायम ताणें म्हाका पोक केलें. स्लोली म्हाका तें रियलायज जावंक लागलें की केतकी यू डुईंग समथींग रॉंग. सो ती संवय म्हजी ताणें मोडली. आनी आयज पर्यंत जर तुमी म्हाका पळयशात, इवन इन माय कार देर इज अ स्मॉल टिफिन वीच हॅज अ डस्टबीन, लायक यू नो, तातूंत सगळो वेस्ट तातूंत वता आनी मागीर तो बिगर डस्टबिनान एम्प्टी करतात. ही एक संवय जी म्हाका कॉलेजीन म्हज्या मैत्रिणीन शिकयली, ती आयज पर्यंत म्हजे बरोबर उरली. So peer pressure, no, is good, but if those peers are good. Barabar? I'm a teacher also. I'm teaching psychology for 12th science.
आय एम अ सायकॉलॉजिस्ट ऑल्सो, आय एम अ मदर ऑल्सो. आनी हांव हें सांगता की खंयच वचूं नाका, तुमचो खेळ तुमच्या तकलेन आसा. You know what is the remedy? If you have problems, if you have stress, lot of things going on, social media impact is going on, information overload is going on. एक सगळ्या प्रत्येक वयाच्या मनशांक हांव सांगता, sit with yourself for 10 minutes. What you have to do? Sit with yourself for 10 minutes. And what do you have to do within 10 minutes? एक कोरे कागज आणि एक पेन घेवपाचें. No gadgets in front of you, no screen in front of you. आणि ते फक्त 10 मिनिट तुमचें आयुष्य बदलपाक शकता. त्या 10 मिनटान जितले कितें विचार येता, एक म्हणजे ह्या एजीचेर ओवर थिंकींग खूप जाता काय ना. हाणें हें म्हळें, ताणें तें केलें, सोशल मिडियाचेर म्हजी स्टोरी लायक करना, कुस्के तेंपय जळटा म्हजे, पळयता म्हजे फोटो पण लायक करना. अशें खूब जातलें. इन्फॉर्मेशन ओवरलोडूय जातली. फोमो जातलो. फोमो सगळ्यांक खबर आसा, फियर ऑफ मिसिंग आउट जाता नो. अरे ते फुडें पावलें, हांव फाटल्यान उरलें, ताजी स्टोरी चड लायक जाल्यो, म्हज्यो कमी जाल्यो, अशें सगळें जाता. तेन्ना कितें साथ दिता जाणा, तुमी स्वता. तुमच्या अंतर्मन आसा न्ही खूब पावरफूल आसा. सर्चिंग आउटसायड. आय रिमेंबर वेन आय वॉज यंग, मी एंड माय सिस्टर इज अ व्हेरी इंटेलेक्च्युअल लेडी. शी इज अ चार्टर्ड अकाउंटंट, सो खूब हुशार. सो घरान न्ही ते सगळे अभ्यासाचें वातावरण. सो एकदां न्ही तेका कितें एक्सपिरियन्स आयलो, शी वॉज अपसेट and she was finding her underconfidence. My mom, no, I always say this, my mom was a psychologist for me. Not a very highly qualified lady, but very intellectual lady. तिने एक दीस आमकां दोगांयकूय बसयलें आनी सांगलें, यू नो बाय, हरण आसता न्ही हरण, ताच्या बेंबयेन कस्तुरी आसता जाणा तुमी. एक प्रकारचो वास आसता. आनी ती न्ही ते सोदता सगळ्याक, खंयच्यान बरो वास येता, खंयच्यान बरो वास येता. पण तिका तें कळना की ती कस्तुरी तिच्याच बेंबीन आसा आनी तिच्याच कडल्यान तो वास परमळटा. सो तशें तिणें आमकां सांगलें की तुमच्यानूच कलागूण आसा, तुमच्यानूच टॅलंट आसा, ती फक्त तुमी सोदून काडपाक जाय, जाल्यारूच ती जगाक दिसतली, नाल्यार दिसची ना. आर यू ऑल विथ मी? बॉयज सिटिंग बिहाइंड. थोडे जाण साडीक बसतले, फकाणां मारतले, ती उलयतली वतली रे, काय ना ब्रो मॅन चिल करया कितें जाय तें न्ही. काय ना. बट जेन्ना एका वयाचेर येतले तेन्ना तुमी एकटेच उरतले. द होल गँग इज सिटिंग बिसायड यू रायट नाव, दे वोंट बी देर. प्रत्येक जाण आपापल्या स्ट्रेसान आसतले. बट फक्त कितें साथ दितले सांग, तुमचे विचार. सो जस्ट 10 minutes नो, सिट विथ योरसेल्फ. रायट ऑन द पेपर वॉट एवर यू थिंक नेगेटिव्ह. जितले कितें वायट विचार येता ते पेपरार बरया, तो पेपर पिनून डस्टबिनान उडया. आउटलेट, वेंटिंग म्हणटा ताका आमच्या भाशेन. वेंट इट आउट. Take another paper. Write your goal. आज जे इन्स्टाचेर मॅनिफेस्टेशन हो ट्रेंड चल्ला न्ही, चल्ला काय ना. आमच्या सायकॉलॉजीन ताका विज्युअलायझेशन म्हणटात. आर्ट ऑफ विज्युअलायझेशन. अगेन 12वीचो सायकॉलॉजी बुकूच वाचा, तुमकां सगळी सायकॉलॉजी कळटली. इट्स वन ऑफ द टेक्निक्स इन सायकॉलॉजी. आय विल गिव यू टुडे दॅट आर्ट ऑफ विज्युअलायझेशन टेक्निक. यू नो वॉट इज दॅट? यू हॅव टू टेक अ पेज. 10 years down the line. Now you must be 16, 17. Am I right? Yes or no? Yes. Take a page. 10 years down the line, 2036, you will be around 26 years of age. करियराच्या पावलाच्या फुडें आसतली तुमी. तुमकां कोण जावंक जाय, तुमकां कितें जावपाक जाय, तुमकां खंय वचपाक जाय, हें सगळें विज्युअलायज करप आनी तुमचो गोल बरोवप. विज्युअलायझेशन म्हणजे डिटेल्स. वेन आय लर्नड दिस आर्ट and I was doing my master's in psychology. Way back 26 years back, mental health nobody knew. Psychology इतकी crazy, गोंयान स्कोप ना. तूच पिशे जातलें सायकॉलॉजी शिकता. मोबायल नाशिल्लो, गॅजेट नाशिल्लो, करियर कावन्सिलींग नाशिल्लें. But I visualized that one day I'll be wearing this, I'll be standing on a stage, I'll be having a mic in my hand and thousands of people I will be addressing. Did it come true? Yes. पॅशन नो, जशें अजय सरान सुंदर सांगलें, जर नशा करपाक जाय न्ही, करियराचो नशा करा, करियराचो. यू कॅन आस्क पीपल हू वर्क विथ मी. माय कलीग इज हियर, विभा. शी नोज हाव क्रेजी आय एम व्हेन इट कम्स टू मेंटल हेल्थ. हांव दीस रात तातूंत आसता. इट्स नॉट अ प्रोफेशन फॉर मी, इट्स इन माय ब्लड, इट्स इन माय पॅशन. आय वॉन्ट टू सी एवरीबडी शूड हॅव समवन टू स्पीक टू. कोणेच एन्झायटी खातीर जीव दिवचो न्ही, कोणेच डिप्रेशना खातीर जीव दिवचो न्ही,
कोणे म्हाका त्या टायमार कोण उलोवपाक ना म्हणून जीव दिवचो न्ही, बिकॉज हे जीव आसता तो आयुश्यान एकदांच मनशाचें रूप मेळटा अशें म्हणटात आनी ताचो बेस्ट उपयोग जावपाक जाय. म्हणून तसो तुम्ही जर विज्युअलायज करशात वॉट यू वॉन्ट टू बिकम. करंटली युअर फॅमिली इज नॉट दॅट वेल टू डू, नो प्रॉब्लम. दे आर नॉट क्वालिफाईड, नो प्रॉब्लम. कॅन यू बिकम? यू नो, आय अडोर यूथ्स, यू नो. जसे स्वामी विवेकानंद सुद्धा युथांक सदांच हे करताले न्ही. दे बिलीव्ह द यूथ. यूथ हॅज पॉवर. दे आर द फ्युचर ऑफ द नेशन्स. तुम्ही जर प्रत्येक जण जो हांगा बसला न्ही, तुमचो गोल क्लियर करत न्ही, गोल वॉट यू वॉन्ट टू बी. whoever you want to be, you have to be the best in that field. आणि हो जर प्रयत्न करत न्ही आणि जेन्ना तुमकां पर्पज आसता न्ही लायफान, तेन्ना भायल्यो गोश्टी डिस्ट्रॅक्ट करपाक शकना. पर्पज क्लियर आसपाक जाय. पर्पज म्हणजे कितें? हांव जन्मान कित्याक आयला, म्हजो देह आयुश्यान कितें आसा. नाजाल्यार जनावरां सुद्दां जन्माक येतात, खातात, पितात, न्हिदतात आनी मरतात. आमच्या मदीं फरक आसा काय ना? आमकां देवान एक ब्रेन दिला, एक ताकद दिल्या आयुष्य बदलपाची. ती अशी बदलपाची, यू नो, इफ यू वॉन्ट कम डे विन वन डे विथ मी फॉर सोशल वर्क, यू विल रियलायज हाऊ प्रिविलेज्ड यू आर. थोडे भुरगे व्यसनाक लागून IPHPन एडमीट जाता. आय एम अ पार्ट ऑफ मेंटल हेल्थ रिव्ह्यू बोर्ड. वायट दिसता यूथ जेन्ना न्ही अल्कोहोल डी एडिक्शना खातीर बी येतात. त्रास जाता तांकां. एक म्हजे कडेन खूब वर्सां पयलीं एका शाळेन हांव कावन्सिलिंगाक वतालें. आय वॉज पार्ट ऑफ एज्युकेशन डिपार्टमेंट अर्लियर. सो एका हाय सेकंडरीचो भुरगो म्हजे कडेन आयलो. ही वॉज अ व्हेरी गुड फॅन्टॅस्टीक स्पोर्ट्स प्लेयर. फुटबॉलर तशिलो. दोतोरान सांगलें न्ही लंग्सांक त्रास जाता. आयलो. ताची स्टॅमिना न्ही हळू कमी जाताली. कोणाकूच कळना. टिचर्स सांगता म्हाका, पेरंट्स सांगता, ही वॉज अ व्हेरी गुड प्लेयर मॅम. आय डोंट नो वॉट इज हॅपनिंग विथ हिम. प्लीज काउन्सिल नो. आय सेड ओके. So when I started having a conversation with him and I, built his confidence that nobody will come to know what you're doing. He confessed with me that, ma'am, I've started taking drugs. Years back, story. I said, oh. Now the drugs level has gone to that level that हांव स्वताहून सोडपाक प्रयत्न केल्यार जायना. कित्याक ब्रेन कितें सांगता? डोपामीन. आनी जाय. आनी कंट्रोल म्हजे कडेन नॅचरली जायना. सो आमी मागीर डॉक्टर्सची हेल्प घेतली. विथ कन्सल्टेशन ताजो ड्रग्स सोडयलो आनी कावन्सिलिंग कंटिन्यू दवरली. आफ्टर 2 months ही वॉज रेग्युलरली कमिंग टू मी. हांव आठवड्यान एकदां वतालें हाय सेकंडरीन त्या. आफ्टर 2 months एक दीस रडत म्हज्या कॅबिनान आयलो. कित्याक रडटालो? ताका एक धाकटो भाव आशिल्लो 7वेंतलो आनी तो असो खंय तरी वतालो. तेन्ना 7वेच्या भावाक ताणें एका कॉर्नराक आपल्या मित्रा बरोबर सिगरेट ओडटाना पयली. ताका राग आयलो, दुख्ख जालें. थंय तो उगी रावलो. भाव जेन्ना घरा आयलो तो ताका कानपटाचेर मारपाक गेलो. यू नो वॉट दॅट बॉय डीड? ताणें ताजो हात धरलो धाकट्या भावान व्हडल्या भावाचो. ताणें सांगलें, पयलीं तूं सुदर आनी मागीर म्हाका शाणपणां शिकय म्हणून. तेन्ना ताका साट्ट करून रियलायज जालें. रडत तो म्हजे कडेन आयलो की मॅम हांव कितलो चुकलो न्ही. हांव एक रॉंग रोल मॉडेल जालो म्हज्या भावा खातीर. समजता वेर आय एम टेकिंग युअर? You're not only changing your alone life, you're changing so many lives with you. Maybe your siblings, your parents. Every youth, if I ask, one day I told my students to plan a vision board. 12वी आसा, गोल करा, गोल क्लियर ना जाल्यार अचीव जावचें ना. They made a vision board. You know, sir, to my surprise, what happened? Every vision board, every student had one corner तांच्यांनी पिक्चर्स लायले. तातूंत एक पिक्चर प्रत्येकाच्या बोर्डार आशिल्लो. तो कितें आशिल्लो जाणा? म्हाका म्हज्या पेरंट्सांक प्राऊड फील करून दिवपाक जाय. आनी हें प्रत्येक भुरग्याक आसता. जशें प्रत्येक आवय बापायक दिसता म्हज्या नशिबान जे भोग मेळ्ळे ते म्हज्या भुरग्याक मेळचे न्ही आनी म्हजो भुरगो म्हज्या पेक्षा सुखी आसचो. हें दिसता काय ना आमकां प्रत्येक आवय बापायक? तशेंच प्रत्येक भुरग्याक दिसता की हांवें पेरंटाक प्राऊड करून दिवचें. पण तें प्राऊड करून दिवपाक ताका कितें लागता? हार्ड वर्क. ताका लागता कन्सिस्टन्सी. आणि असे बारीक सारीक जे दुश्मन आसा न्ही, बारीक सारीक दुश्मन म्हणजे एडिक्शन्स, पियर प्रेशर, सोशल मिडिया, रिलेशनशीप इश्यूज, हे येत रावतले. हो जिवनाचो भाग आसा. सूख आनी दूख हे भाग आसा काय ना? कंटिन्यू सूख उरतलें मागीर व्हॅल्यू सुखाची कळची ना, म्हणजे देव दूख केल्लें दिता. बट तातूंत कंटिन्युटी दवरपाक जाय. आर यू ऑल विथ मी, बॉयज अँड गर्ल्स? लेट्स प्रॉमिस टू आवरसेल्फ. When I look back of my life,
अँड आफ्टर अ पर्टिक्युलर स्टेज हांव फाटल्यान वळून पळयता म्हजें आयुश्य. नो रिग्रेट्स अँड नो गिल्ट्स. हांव प्रत्येक कॉम्पिटिशनान भाग घेतले. आय एम प्राऊड ऑफ माय सेल्फ. हांवें प्रायझां हाडलीं कॉलेजी खातीर. आय एम प्राऊड ऑफ माय सेल्फ. And my parents walk out of the house and they go out. They are known by my name. You know, this is Tajo Cholo and Tajo Awe and Tajo Bapui. You should be proud of yourself. बारीक सारीक ह्यो गजाली न्ही कोणी करपाक शकता. इट्स एन एस्केप ब्रो, एस्केप. You know, Gen Z word, bro. Are you all with me, bros? I am with you. Our whole department is with you. The ministry is with you. फक्त तो भितरलो आवाज ताका आमी सेल्फ टॉक म्हणटा. रायट नाव ऑल्सो द टॉक्स आर गोईंग ऑन. थोडे म्हणटा सारकें सांगता रे, थोडे म्हणटा भूक लागली रे, बेगीन सोपय सांग इका. बरोबर न्ही? चालू आसा काय ना गाडे भितर? वॉच युअर दॅट गाडे जे चालू आसा थंय लक्ष दिया. जर ते नेगेटीव आसा न्ही, आयुश्य पॉझिटीव जावचेंच ना. जातलें ना. जर ते भितर आवाज जर पॉझिटीव आसा, जातलें 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 काय ना. सचिन तेंडुलकर जी सगळे वळखतात. वी नो सचिन तेंडुलकर. आमच्या जनरेशनान आमी खूब पळयला ताका खेळटाना. तुमच्या जनरेशनान विराट कोहली बी चड पळयला. पण हूय सचिन तेंडुलकर? कोण आसा ते? क्रिकेटर. तांकां टायटल कितें दिलां? गॉड ऑफ क्रिकेट. 16 इयर्साचेर तांच्यांनी स्पोर्ट्स सुरू केले. बरोबर? डिफिकल्टीज आयले. आय स्टील रिमेंबर, इफ आय एम नॉट रॉंग सर, की ते जेन्ना तांकां जे झिरोचेर आउट जाताले, लोक वचून तांचे मुंबय घर फोडटाले. आय स्टील रिमेंबर दॅट सीन. त्यांच्या आवाजा खातीर, त्यांच्या हायटी खातीर खूब क्रिटिसिजम्स लोक करताले. बट त्यांनी तांची जिद्द, तांचो पॅशन आनी तांचो फोकस सोडूं ना. आनी आयज क्रिकेटर खूब येवन गेले, महान क्रिकेटर्स येवन गेले, पण गॉड ऑफ क्रिकेट एकटोच आसा काय ना. सो बिकम सो युनीक इन युअर प्रोफेशन. जेन्ना तुमी उबे रावता पळय, तुमचो ऑराच कळपाक जाय काय ना. आनी हें कितें तुमच्यान ना, तुमच्या सगळ्यान आसा. तो प्रॉब्लम इज वॉट यू नो, युअर मायंडसेट. युअर मायंडसेट इज वेअर. ताणें कितें म्हळें, हाणें कितें केलें, चल मम्मान तापयलें, गे सांजचे बसले, फोन मारलो फ्रेंडांक, बायकार गेलो, खंय तरी खाचीक बसलो, एक मारलो तो. आनी जशें आमी म्हणटा न्ही, डोपामीन कितें करता, इल्लें दिलें आनी जाय म्हणटा. बरोबर? आमच्या टायमार पिपिरमिटान आमी खूश जातालीं बड्डेक मेळ्ळी की. मागीर एक चॉकलेट. आनी चुकून जर कोण मातसो पॉश आसा आनी 2 चॉकलेटी अश्यो टेबलार दवरताले आमचे फ्रेंड्स बी. आतां हांव कितें करतालें, एक खातालें, एक भयणीक व्हरतालें. व्हडलें दिसतालें आमकां. आतां कॅडबरीज दितात क्लासीक. आतां भुरगीं म्हणटा, शी मम्मा 5 स्टार, दे शूड एटलीस्ट गीव स्निकर नो. सो मन आसा पळय ते चंचल आसा. दे आस्क फॉर मोर मोर मोर. नाव टेक इट इन द अदर वे. इफ यू आस्क मोर फॉर ड्रग्स, अल्कोहॉल, इट विल टेक आस्क फॉर मोर. आनी मागीर डी एडिक्शनाचेर त्रास जाता. सो कितें करप, पॅशनाचेर पिशेपणां करप, एडिक्शन ताचेर करप की न्ही. वन डे वेन आय वॉक, पीपल वील वॉक बिहाइंड मी, सर मॅडम मॅडम करून लोक फिरतले. हो पॅशन करप, स्टेटा खातीर, कंट्री खातीर कितें तरी करपाची जिद्द करप. इमॅजिन द होल यूथ इज लायक दिस. Our future of our country is so safe, no? Correct or not? Let's do it. Let's make it a campaign in our place in Kankona. Such a beautiful place here. आयल्या बरोबर एक प्लेजंट फील जाता. आनी हांव आतां नॉर्थ, हांव दिवचलकार. काणकोणा फक्त मॅक्स चडशे केप्यां पर्यंत पावता, जांबावली दामबाबाक देव म्हणून. खूब कमी हेवटेन पावता, पण पावले की खूब बरें दिसता. जस्ट मी एंड माय कलीग वर टॉकिंग that we should have more programs on mental health in Kankona. Such a positive energy here is there. आणि फाल्याच्यान यू नो हाऊ समाज आमी सगळीच समाज आसा. बरोबर की न्ही. आमी समाज न्ही, आमच्या खातीर समाज. हांव इवन जेन्ना टॉक्स दिता सगळ्यांक हें सांगता, तुमकां जर समाज बदलूंक जाय, सुरवात खंयच्यान करूंक जाय, म्हज्या कडल्यान. म्हाका जर रॉंग दिसता, म्हजो फ्रेंड सिगरेट ओडटा जाल्यार म्हाकाय दी मरे पफ, हें करप ना. ताका स्टॉप करपाक शकता, ताका हेल्प करपाक शकता. आयज प्रत्येक शाळेन आनी हायर सेकंडरीन कावन्सिलर आसा काय ना? आसा न्ही. मेजॉरिटी हातून कावन्सिलर्स आसा. आनी खंयच वचपाक शकना, कावन्सिलरा कडेन वता, ते कॉन्फिडेन्शियल दवरतात, ते कोणाक सांगना. टेक रायट हेल्प प्लीज, नॉट रॉंग हेल्प. टुडे माय फ्रेंड्स ऑफ माय एज who went into addictions at that point, and आमी सांगताले बरें न्ही. You know, today they come in my clinic and they cry. You know, केतकी तुझे आयकल्लें जाल्यार आज भलतेच कडेन आशिल्लें आसतलें.
एज आमी सादो जॉब घेवन पडला ते पयशे पावना, बायल बोब मारता, भुरगीं रडटा. वायट दिसता जेन्ना हांव समाजान इतलें भोंवता आनी करता न्ही तेन्ना दिसता की आयज आमी एक रॉंग स्टेप आमकां बरबाद करपाक शकता. येस, आर यू विथ मी? एवरी वन ऑफ यू आर सिटिंग हियर. माय माइंड इज इन माय कंट्रोल. एवरीवन रिपीट, माय माइंड इज इन माय कंट्रोल. I am powerful and I can achieve success. You want a demo of meditation? किती जण meditation करता? कोण करता हांगा meditation? Any adults doing meditation? Yes, madam is doing. I expected that. I know meditation is the key today. Western लोक भारतान येवन योग, प्राणायाम, meditation कित्याक शिकता? बिकॉज तांकां मंत्र आतां खबर आसा. भायल्यो कितल्योय गोश्टी फाल्यां म्हजे कडेन बंगलो आयलो, मर्सिडीज आयले, करोडांनी सुद्दां पयसो आयलो, सूख भायर ना, सूख भितर आसा. मेडिटेशन गिव्स यू दॅट पॉवर. हांव गेली 17 वर्सां जालीं करता. मेडिटेशन विल नॉट स्टॉप प्रॉब्लम्स आउटसायड, बट मेडिटेशन विल गिव यू पॉवर टू हँडल द प्रॉब्लम्स दॅट आर देअर आउटसायड. करेक्ट? सगळो खेळ खंय आसा ना? प्राण, ऑक्सिजन. स्ट्रेसान एक हॉर्मोन रिलीज जाता, ताका आमी कॉर्टिझॉल म्हणटात. खबर आसा न्ही? आनी कॉर्टिझॉला खातीर सगळी नेगेटिविटी वाडटा, ओवर थिंकिंग वाडटा, दुयेंसां वाडटा. ऑपोजिट, देर आर पॉझिटिव्ह हॉर्मोन्स. यू डू पॉझिटिव्ह थिंग्स, positive hormones will get released. You achieve something, positive hormones will get released. Somebody praises you, positive hormones will get released. You get love from your family, positive hormones will get released. You achieve your goal, positive hormones will get released. And imagine if constantly positive hormones naturally are released, we don't need external things to release those hormones. Am I right? Now everyone, I hope, so I'm on time? Yes? Yes, I'm very particular na timerच्या बाबतीत. Yes, everyone sit straight. ठीक आहे, आरामात अशी माझी खुर्ची बँड जाता न्ही तशी जाल्या मातशी. येस, कळ्ळें? कोणूच सारको बसून नाशिल्लो. आतां न्ही केन्ना एक कसली गोश्ट अटेन्शन पे करता तेन्ना क्लासीन टिचर सदां सिट स्ट्रेट अशें कित्याक म्हणटा? कित्याक म्हणटा? कित्याक स्ट्रेट बसले की स्पायनल कॉर्ड आनी ब्रेन कनेक्टेड आसा. कॉन्सन्ट्रेशनान फक्त तेंच कामाक येता. म्हणून थिएटरांनी रिक्लायनर्स आसता न्ही, एन्जॉय करपाक वता. थंय अशें सीट स्ट्रेट म्हणटा कोण? ना, बट क्लासीन स्ट्रेट बसचें पडटा. दॅट्स अ रिजन. सिटींग पॉस्चर इज ऑल्सो इम्पॉर्टंट. सो रेडी? आय होप एव्हरी वन हॅज केप्ट द फोन्स ऑन सायलेंट. एक 5 मिनटां डेमो दाखयता हाव युअर माइंड इज पॉवरफुल. एव्हरीवन सिट स्ट्रेट. युअर लेग्स हॅज टू बी ओपन. प्लीज डू नॉट क्रॉस युअर लेग्स. मेंटल हेल्थ बिलीव्स arms and legs should be open. Your hands on your thighs or on your chair rest. Straight. I would request even fraternities sitting in front can try. Close your eyes. I know it's difficult for youngsters especially to sit. For 2 minutes, close your eyes. Slowly take a deep breath. Inhale. Exhale. Inhale. Exhale. Now slowly focus on the small sounds you can hear from outside. Some slight machine sound and my voice. Now start focusing on your body, starting from your toe. पाया कडल्यान सुरवात करा. Slowly move upwards on your legs, your thighs, your stomach. Move upwards on your chest. Feel the breathing. Go slowly on your right shoulder, right hand. Feel the right hand fingers. Move slowly towards your left shoulder, left hand fingers. Now focus on your back. Move upwards towards your neck and your face and your head. Now you're completely aware of your body. Now let's go in your mind.
And imagine you're sitting next to a river. उदक आसा तुमच्या अवतीभोवती. उदक सळसळटा, व्हांवता. उदकाचे कांय थेंबे तुमच्या शरिराचेर पडटा. आनी जेन्ना जेन्ना ते थेंबे पडटा मन शांत जाता. तुमकां त्या उदकान एक रिफ्लेक्शन दिसता. तुमचे स्वताचे रिफ्लेक्शन. And you're enjoying the scene. You're very calm from inside. And now slowly you're realizing that my body and my mind is fully mine. And you're promising to yourself that from today onwards, I have everything in my control. I love myself. I love my life. I want to give back to the society and the whole world. I promise myself that I will give my best. Repeat after me in your mind. I'm powerful. I'm calm. I'm proud of myself. I love my life. Thank you, God, for this beautiful energy you have given me. And imagine, from the nature, there is a blue light coming towards you. And that blue light is slowly coming closer to you and entering your body through the third eye, the center of your eye. And as that light is passing on, the energy is going in your body and mind. And it is reminding you that the power is within you. Say 3 times, I love myself. I love myself. I love myself. And slowly take a deep breath again. Exhale. Again, inhale. Exhale. And as you're comfortable, slowly open your eyes. Yes, you can rub your palms, feel the heat on your eyes. Yes, how did you feel? Calm? Relaxed? This is the magic of mind. Disturb जाल्या, स्कुलान कोणे कितें म्हळें, फ्रेंड्सां मदीं कितें जालें, आनी कोणे कितें म्हळें, घरा कडेन कितें प्रॉब्लेम आसा, just sit with yourself for 10 minutes. Your 10 minutes will give you the answer for life. You need guidance? Take good guidance from people. But I want you to go back home today. Our program will be successful when you go back home today and sit with yourself and make your vision very, very clear. Yes? Let's make our vision very clear. Let's make our India a country free from all these vices. खंयच्याच वटेंतल्यान खंयच्याच युथा कडेन ते पावपाक जायना. एक एंडाक एक रियल लायफ स्टोरी सांगता आनी मागीर क्वेश्चन्स घेवया. एक आई आमच्याकडे आयली एका हाय सेकंड्री रडत रडत आयली आनी स्टाफ रुमान कोलॅप्स जाली. सगळीं भिली, उठयलें, डॉक्टराक पयलो, चॅक केलें, प्रेशर डावन जाल्लें. बसयलें, नॉर्मल तिका केलें आनी मागीर ती रडूंक लागली. मागीर तिणें म्हाका सांगलें, मॅडम म्हजो चलो 5 वर्साचो आसतना म्हजो घोव पिड्यार जालो. हांव डेली वेज वर्कर आसा, हांव शिकूना. आगेर तागेर काम करून हांव भुरग्यांक 2 भुरगीं ल्हानाचे व्हड केले. हो म्हजो व्हडलो पूत जो आतां शिकता तुमचे कडेन. सद्दां घरा येता, लेट येता. कितेंय विचारल्यार आंगार येता. आतांची भुरगीं करतात, राव घेतले खाना काप्या अशें रियॅक्ट करता. बाबडी आवय जेवण हाडून फुड्यान दवरता, जेव रे बाबा, राव पया वाज हाडटा ती किरकीर. आनी अशें म्हणून मागीर भायर वता. भायर कोणा कडेन वता? ब्रो. आनी ते ब्रो कितें? ते कसलेच ब्रो ते झगडून घरा कडेन भायर हाडले आसता. सो तसोच हो एक ब्रो तुमचो. नाका ती हट्ट करता, आयफोन जाय, बायक जाय. करता कितें? 12वीच्या सगळ्या पेपरांनी फेल जालो. घरा कडेन येता, आवय जर दिना जाल्यार आवयक मारता. अश्यो खूब केसी वाडल्या.
आनी मागीर हळू केसीस आयल्यो की तो पयशे चोरपाक लागला, तें एडिक्शन लागलें. पयशे ना कितें करप, आयदर कोणाक प्रोवायड करून पयशे घेवप किंवा पयशे कोणाचे चोरप. म्हणजे एक सादें एडिक्शन खंयच्या खंय पावूंक लागलें. आनी शेवट आवय वैतागली कित्याक ताणें सरपळी आवयची जी एकूच तिच्या घोवाची याद आशिल्ली ती हळू चोरली आनी व्हरून विकली. लकीली जो तो शेट आशिल्लो तो तिच्या वळखीचो आसून तिका खबर आशिल्लें म्हणून ताणें ती हाडून दिली आनी ताणें हें गजाल सांगली. तेन्ना ती तिचे 500 सोंपलें आनी ती आमचे कडेन उलयलें, मॅडम हात जोडटा, हांव आतां थकलें. कितें चूक आशिल्ली त्या आवयची आशिल्ली? प्रयत्न तिणें आपल्या तरेन सगळें दिवपाचो केलो काय करूं ना? आमचे आई बाबा आपल्याक जितले परवडटा तितले सगळे दिवपाचो प्रयत्न करतात न्ही. मान्य आसा, केन्ना तापता, केन्ना चिडटा, केन्ना घरान वाद जाता, पण ताच्या खातीर व्यसनाचो आदार घेवन आमचें आयुश्य कोणाचें बरें जाल्लें आसा सांगा पळय? जालां कोणाचें? ना. म्हणून माय डियर स्टुडंट्स, दिस इज अ हंबल रिक्वेस्ट. कितेंय निर्णय घेवच्या पयलीं आयज एक तुमकां एक फॉर्म्युला दिता जो सगळ्या सेशनान सगळ्यांक दिता आनी आयज ताची खूब लोकांक गरज आसा. आमी स्कुलांनी PTA करता न्ही, पेरंट टिचर असोसिएशन, तशें लायफान PTA करा. PTA म्हणजे पॉज, थिंक आनी ॲक्ट. कितेंय निर्णय घेवच्या पयलीं, कितेंय करच्या पयलीं 1 सेकंदाचो घेवप तो पॉज, होल्ड ऑन. कित्याक साट्ट करून निर्णय घेतलेलो तो रिॲक्शन आसता, रिस्पॉन्स नासता आनी रिॲक्शन इम्पल्सिव्ह आसता, म्हणजे ताडफाड. तो विचार करून आमी घेनात. सो पॉज, थिंक, येस, होल्ड ऑन, वेर इट इज टेकिंग यू, वाय यू आर डुईंग इट, अँड देन ॲक्ट. 3 इडियट्सान जेन्ना एकदा एका मित्रान जंप करून सुसायड दिवपाचो प्रयत्न केलो, बरोबर? म्हणजे जेन्ना तिसरो आसता तो फोटोग्राफर, तो जेन्ना पप्पाक आपल्या सांगपाक वता की आपल्याक फोटोग्राफी करपाक जाय, आपल्याक इंजिनियर जावचो ना, आनी जेन्ना ताजो पप्पा चिडटा आनी पप्पा चिडटा ताका म्हणटा हय तुका हेंच करपाक जाय, तेंच करपाक जाय आनी तूंय आतां जीव दी. सो तो म्हणटा ना हांव जीव दिवचो बिकॉज म्हज्या मित्रान म्हज्या बॉल्सान तुमचो फोटो घाला. की जेन्ना नेगेटीव विचार येता तेन्ना आई बाबाची आठवण कर आनी फाटीं सर. कळटा? खुबशे सुसायड केसीस आमचे कडेन येता व्यसना खातीर, जायना कंट्रोल म्हणून. सो हें जावपाक जायना न्ही. एक भुरगें जेन्ना जल्माक येता आनी आवय बापायक खूब खुशी जाता, फाल्यां म्हजें भुरगें म्हजे बरोबर आसतलें. आयज म्हाका बरें दिसता म्हजी चली म्हजे बरोबर आसता तेन्ना. आनी जेन्ना फाल्यां व्हडलें जावन जर तें भरकटलें, रॉंग हातून गेलें, व्यसनान गेलें, म्हजें सगळें केल्लें आयुश्याचें फुकट वतलें. समजता? आर यू ऑल विथ मी? I am with you. The whole department is with you. Ramesh sir is there. Santosh sir is there. Ajay sir is there. Madam is there. You need help? We are there. One call away. But I want everyone to promise to themselves that you will change your life from today onwards. And आयज वचा Amazonaचेर The Power of Your Subconscious Mind by Joseph Murphy इल्लोसो बूक आसा, व्हडलो बूक ना. हांव जाण आजकालचे युथांक चड वाचपाची आवड ना, पण तो बूक इल्लोसो आसा. विदीन 200 रुपीज तो Amazonaचेर मेळटा. तो घ्या आनी आयच्यान वाचपाक सुरू करा. कळटलें सबकॉन्शियस मायंड कितें मॅजीक करपाक शकता. येस, लेट्स डू इट. करया. एट द एंड which I do for all my sessions, I want everybody to take their hands forward. You can take your right hand, out pure. Yes, straight. Everyone, all of us. Sir, तुम्ही सुद्धा. I would request hands straight. Take it behind and say I am awesome. I am awesome. I am awesome. Because we all are awesome in our own way, isn't it? Yes. The moment I say आता हांव सबंद दीस भायर सरता, म्हजो होल लायफ, होल डे लोकांच्या प्रॉब्लेम्सान आसता. कावन्सिलिंग, टॉक्स, सोशल वर्क, हें तें सगळें नेगेटिविटी चालू आसता. सो वॉट डू आय डू वेन आय गेट टायर्ड? बट सोंपाक ना न्ही. सांजचे वचून परत चलये कडेन टायम दिवपाक जाय. आनी 10 म्हाका कॉल जातले डिप्रेशन सुसायडाचे. सो हें जिद्द आसा करपाची, तें गिव अप करप ना. मागीर कितें करप? गाडी थांबयता, मदलो मिरर जो आसा तो थांबयता, म्हजे कडेन पळयता आनी सांगता बाय केकी यू आर ऑसम. बॅटरी चार्ज जाली, फुडलीं कामां करपाक सुरू. बरोबर न्ही? सो यू आर ऑसम इन युअर ओन वे. कीप दिस ऑसमनेस. लेट्स मेक आवर Mother Earth, our country, proud of having such a wonderful youth. Let's keep this mission of Nasha Yukt Bharat. Let's do it.
Thank you so much once again. Thank you for giving me this opportunity. Thank you. God bless you all. Thank you very much, Ketki Madam, for your beautiful session. As we come to the end of this function, on behalf of Department of Sports and Youth Affairs and Organizing Committee, I take this opportunity to thank today's resource person, Madam Ketki Parab and Dr. Akshata for beautiful session. So also I would like to thank Honorable Minister for Sports and Youth Affairs, Dr. Ramesh Tawalkar sir, for attending this function. I thank our Secretary Sports, Sri Santosh Sukhdeve IAS, Secretary Sports, for attending this function. I also thank all the dignitaries who have attended this function. I thank all the heads of institution for deputing their students for this session. Once again, I would like to thank each one of you for attending this function and making this program a grand success.